जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे। सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ या जगतातल्या प्रत्येक जीवाचं अत्यंतिक कल्याण मागून घेतात। ते मागताना त्या मागणीच्या मागे एक अतिशय मोठ्या भावविचाराची पार्श्वभूमी आहे। कर्तव्य परांगमुख झालेल्या जीवाला कर्तव्य प्रवृत्त करून तद्वारा ज्ञान संपन्न करून त्याच्या जीवनाची धन्यता करून दिल्यानंतरच हे मागणं एका विशिष्ट भूमिकेतून आकाराला आलेलं आहे। त्या पसायदानाचा आपण आदरणीय हरिभक्तीपरायण प्रमोद महाराजांच्या 61च्या निमित्ताने विचार करतो आहोत। ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं जीवाच्या कल्याणाचं आहे। या जगतातला प्रत्येक जीव समाधानी झाला पाहिजे अशी अपेक्षा ज्ञानोबारायांनी कधीही केली नाही। माझं विधान सरळ आहे, या जगतातला प्रत्येक जीव समाधानी होण्यापेक्षा तो विचारशील आणि विचारसंपन्न झाला पाहिजे ही ज्ञानोबारायांची अपेक्षा आहे। खलत्व निवृत्तीनंतर समाधान येत नसतं। खलत्व निवृत्ती ही विचाराकडे प्रवृत्त करणारं एक माध्यम आहे। सत्कर्माची रती आपल्याला समाधान देत नाही। सत्कर्माची रती अंतःकरण शुद्धीद्वारे विचार निर्मल विचाराच्या प्राप्तीचं माध्यम असते। दुरिताची निवृत्ती होणं, दुरिताचं तिमिर जाणं याच्याने समाधान नाही। समाधानाचं मूळ उपादान विचार आहे। विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा। हे तुकाराम महाराजांसारख्या महात्म्यांचं समाधानाच्या प्राप्तीच्या उपादानाचं चिंतन ज्या वेळेला आपण ऐकतो तेव्हा त्या समाधानाच्या चिंतनापेक्षा त्याच्या उपादानाकडे विचाराची प्रवृत्ती असली पाहिजे। मनुष्य नेहमी साधनेचा स्वीकार करताना फलाचा विचार जास्त करतो, पण साधन कालामध्ये फलाचा विचार अधिष्ठानात ठेवावा लागतो आणि विचार करावा लागतो तो साधन संपदेचा विचार करावा लागतो। या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये सगळी साधन परंपरा मागितली, याचा विचार आपण विस्तारानं करून आलो। ज्ञानोबारायांचं पहिलं मागणं या संबंधामध्ये हे आहे की खळांची व्यंकटी सांडली पाहिजे। म्हणजे काय झालं पाहिजे? खलाचं खलत्व निवृत्त झालं पाहिजे। कारण तमोगुणाच्या प्रभावानं मनुष्य जेव्हा कर्मप्रवृत्त होतो त्या तमोगुणाच्या प्रभावाबरोबर येणारा रजोगुणाचा प्रभाव हा माणसाला अहंकारी बनवतो आणि त्या अहंकारापोटी आणि त्या तमोगुणाच्या प्रभावापोटी माणूस जो आत्मकेंद्री होतो त्या आत्मकेंद्रित्वामध्ये त्याला परसुखाचा विचारही सुचत नाही। ही मानवी जीवनाची सगळ्यात मोठी हानी आहे। कारण माणूस विचारानं अधपतित होणं हे संतांना नको आहे। विवेक भ्रष्टानाम भवती विनिपात शतमुखः हे भर्तृहरीचं वचन जर आपण बघितलं तर किंवा भारवीने म्हटल्याप्रमाणे सहसा विदधीतन क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृणते हि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा यासारखी प्रमाण जर आपण बघितली तर अविवेक परमापदाम पदम याची संतांना जाणीव आहे। मनुष्य कर्म प्रवृत्त होतो, मनुष्य विचार प्रवृत्त होतो, त्या कर्मात दोष नसावेत, विचारात दोष नसावेत, ज्ञानात दोष नसावेत, भक्तीत दोष नसावेत आणि आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेल्या कोणत्याही साधन संपदेतल्या संपदेची दोषनिवृत्ती ही विचारानेच करता येत असते, ही कृतीनं करता येत नसते। साधनेतला दोष कधीही कृतीनं काढता येत नसतो, साधनेतला दोष विचाराने काढावा लागतो। हे लक्षात घ्या। कुठलीही मग ज्ञान असेल, कर्म असेल, भक्ती असेल, योग असेल, कुठलंही साधन आपण स्वीकारा, त्या साधने कर्मामध्ये येणारा दोष काय आहे तर कर्मफलाची आसक्ती आणि कर्तृत्वाचा अहंकार हा जर कर्मातला दोष असेल तर कर्तृत्वाचा अहंकार कृतीनं काढता येत नसतो, तो विचारानेच काढावा लागत असतो। कर्मफलाची आसक्ती कर्माचा त्याग करण्यातून येत नसते, कर्माचा आंतरिक
असा त्याग जो विचाराने केला जातो त्याच्याने कर्मफलासक्ती संपून जात असते. ज्ञानामध्ये येणारे दोष काय आहेत ते तर अनेक आहेत, एक नाही, अनेक दोष मध्ये येतात. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम, हे तर चालूच आहे की. ज्ञानामध्ये अनेक पद्धतीचे दोष आहेत, योगामध्ये अनेक पद्धतीचे दोष आहेत. येणारा असं असतं, परमार्थामध्ये माणसाच्या साधन संपदेत साधन मार्गामध्ये जेव्हा जे दोष येतात ना, हे दोष दोन प्रकारानं येत असतात. जे काही दोष प्रामाणिक आहेत आणि काही दोष अप्रामाणिक आहेत. मी थोडासा फरक सांगतो, जरा विचारानं लक्षात घ्या. काही दोष प्रामाणिक आहेत आणि काही दोष अप्रामाणिक आहेत. काही दोष प्रतिकूल म्हणूनच येतात, हे प्रामाणिक दोष आहेत. पण काही दोष जीवनामध्ये असे येतात की जे अनुकूलतेचं रूप धारण करतात पण आतून प्रतिकूल असतात, हे अप्रामाणिक दोष आहेत. दोषात सुद्धा आपण हा फरक करू शकतो. योग मार्गानं चालणाऱ्यांना ज्या वेळेला सिद्धी प्रतिबंधक म्हणून येतात त्यावेळेला रूप त्यांचं अनुकूल असतं का प्रतिकूल असतं? अनुकूल रूप धारण करून प्रतिकूल कार्य करणारे दोष हे अप्रामाणिक दोष आहेत. आणि प्रतिकूल रूप धारण करून प्रतिबंध करणारे जे दोष असतात त्यांना निदान प्रामाणिकत्व तरी आहे. मित्राचा आव आणून शत्रुत्व धारण करणारे लोक जेवढे अप्रामाणिक असतात, हाच विचार साधन परंपरेमध्ये साधन संपदेमध्ये स्वीकारावा लागतो. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी सकल संतांचा हा विचार आहे की मनुष्य समाधानी होईल तर तो विचाराने होईल. त्यामुळे पसायदान जेव्हा आपल्याला दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंत नेतं, आपण पहिल्या दिवसापासून सांगतो आहोत, खलत्व निवृत्तीपासून ते दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंतचा मानवी जीवनाचा चढता आलेख म्हणजे पसायदान आहे. आम्हाला सुरुवात करायची कुठून? आणि याच्यातले जे खल आहेत त्यांनी खलत्व टाकावं असं नाही. जीव म्हटलं की त्यांनी खलत्व टाकावं, हाच नियम आहे. हाच नियम आहे. कारण ज्या अर्थी खलत्व आहे त्याच अर्थी तो जीव झालाय. जर खलत्व नसतं तर ज्ञानोबाराय म्हणून अवताराला आला नसता काय? खलत्व नसतं तर चोखोबराय झाला नसता का? चोख झाला असता जर खलत्व नसतं तर. पण आम्ही झालो नाही ना, कारण आमच्या जीवनामध्ये मानवी देह आम्हाला प्राप्त झाला. याचं कारण इष्ट अनिष्ट मिश्रंच, इष्टम अनिष्टम मिश्रंच, त्याच्यात अनिष्ट आहे ना, मग हे खलत्व येणारच. त्यामुळे प्रत्येकाचा हा चढताल, प्रत्येकाच्या जीवनाचा हा आलेख माना. खलत्व निवृत्तीपासून ते दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंत आम्हाला पोचायचंय. मानवी जीवन तिथपर्यंत नेऊन ज्ञानोबारायांना त्या उंचीवरून या जीवनाला जगताच्या समोर मांडायचंय. त्याकरता हे मागणं आहे. आणि त्या मागणीचा विचार आपण कालही केला, करत चालू आहोत. आपण मागणीचा विचार करतो आहोत. जे खळांची व्यंकटी सांडो, वाकडेपणा गेला पाहिजे, खलत्व बुद्धी गेली पाहिजे. कारण देवाने माणसाला दिलेली सर्वोत्तम भेटवस्तू म्हणजे त्याची बुद्धी आहे. याच्या पलीकडे देवाचे कोणतेही उपकार विशेष मानू नयेत. देवाने बुद्धी दिली, हा सर्वोत्तम उपकार, सर्वोत्तम भेटवस्तू माणसाला मिळालेली. त्याच्यापेक्षा देवाने अजून आपल्याकरता काय करायला पाहिजे होतं? काय करायला पाहिजे होतं? समजा देवाने बुद्धी दिली नसती तर मनुष्येतर प्राणी आणि मनुष्य याच्यात काय वैलक्षण्य राहिलं असतं? व्यावर्तकत्व काय आहे जीवदशेचं? मनुष्यत्व म्हणून जे व्यावर्तक तुम्हाला सांगायचंय ते बुद्धीच्याच संबंधाने तुम्हाला सांगावं लागेल ना. आणि बुद्धी नाही असा जीव नाही, बुद्धी नाही असा माणूस नाही. अगदीच गमतीनं सांगायचं झालं तर आपल्याला बुद्धी नाही असं कुणाला वाटतं? कारण वाटू नये असं माझं म्हणणं नाही, तेवढा तरी प्रामाणिकपणा दाखवावाच. परंतु माझं म्हणणं पुढे आहे, आपल्याला बुद्धी नाही असं ज्यांना वाटतं त्याने हात वर करा. असं जर म्हणलं तर कोण करतं? करत नाहीत. का करत नाहीत? कारण आपल्याला बुद्धी नाही म्हणून आपण हात वर केले पाहिजेत एवढी तरी बुद्धी त्याला असते. मग बुद्धीचा अभाव आहे असं कसं म्हणता? देवाने दिलीच आहे. आपल्या कर्मानुसार कमी जास्त असेल, शुद्ध विशुद्ध असेल, आपण त्याचा विचार स्वतंत्रतेनं करा. पण त्या आता बुद्धी आहे. बुद्धी काय आहे? अंतःकरण आहे. का ज्ञानोबाराय बुद्धीच्या संबंधानं पहिली मागणी करतात?
खळांची व्यंकटे सांडो ही पहिली मागणी का आहे? कारण हे आहे याचं की बुद्धी अंतःकरण आहे. मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण आहे ना. आणि अंतःकरण कसं निर्माण झालं? काय होतं आपण नाही बोललो. ज्ञानोबारांना पहिलंच मागणं वाईटाबद्दल बोलायचं काय कारण होतं? दुर्जनम प्रथमम वंदेन सज्जन, हे कारण आपण कशाला सांगितले? मी त्याचं दुसरं एक उत्तर देतो. आपल्याला असं वाटतं की हे खळांबद्दलचं मागणं आहे म्हणजे ज्ञानोबाराय पहिल्यांदाच कशाला दुर्जनांबद्दल मागतात? हे दुर्जनांबद्दलचं मागणं नाहीच आहे. विचार करा. खळांची व्यंकटी सांडो असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेव्हा ही बुद्धी आली कुठून? पंचमहाभूत. हे बुद्धी अंतःकरण आहे. अंतःकरण म्हणजे काय आहे? आपली कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जसं गुण आणि महाभूत यांच्या मिश्रणाने बनतात ना. पंचमहाभूत आणि सत्वगुण एकत्रित आला तर आपली ज्ञानेंद्रिय बनतील. पंचमहाभूत आणि रजोगुण एकत्रित आला तर कर्मेंद्रिय बनतील. पंचमहाभूत आणि तमोगुण एकत्रित आला तर पंचतन्मात्रा बनतील. असंच आहे ना. मग हे अंतःकरण कशानं बनलं? अंतःकरण कशाला बनलं? पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम अंतःकरण आहे. अंतःकरण काय आहे? अंतःकरण कशापासून निर्माण झालं? पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. आणि ज्ञानोबाराय वाईटाबद्दल मागत नाहीत. पहिलं मागणं सत्वांशाबद्दलचं चालू आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, अरे आमच्या सत्वाची जाणीव करून देणं हे ज्ञानोबाराय स्वतःचं कर्तव्य समजतात. मी पुन्हा एकदा सांगतो की पसायदान ही निव्वळ मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. याच्या इतकं सर्वोत्तम मानसशास्त्र जे चिंतनात आणि आचरणात येईल असं उत्तम मानसशास्त्र जगताच्या पाठीवर याच्या पूर्वी मागितलं गेलं नाही. याच्या पुढे मागितली जाण्याची शक्यता नाही. कारण ज्ञानोबारायांसारखा मानसशास्त्रज्ञ जन्माला येणंच शक्य नाही. माणसाच्या मनाच्या नाड्या कशा ओळखाव्यात हे ज्ञानोबारायांकडून शिकावं. ह्याच्यातलं एकही मागणं कृतीच्या संबंधानं नाहीये. प्रत्येक ओवीमध्ये जिथं जिथं ज्ञानोबारायांची मागणी आहे तिथं तिथं मनाचा संबंध ज्ञानोबारायांनी कसा जोडलाय बघून घेतलं पाहिजे आपण. खळांची व्यंकटी सांडो सत्वांशाच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे ना. मग त्या अंतःकरणामध्ये विकार राहता उपयोगी नाही. अरे ते स्वाभाविक सत्वशील आहे. त्या सत्वशीलतेची जाणीव करून देणं महत्वाचं आहे. आणि एकदा का माणसाच्या अंतःकरणामध्ये, आपण काल बोललोय, महाभारताने स्पष्ट म्हटलंय, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयान्नापसरपती. मनुष्य जेव्हा दुष्कर्म करण्याकरता प्रवृत्त होतो तेव्हा दुष्कर्म करणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला हे कर्म दुष्कर्म आहे याची जाणीव नसते काय? असतेच की नाही? हे आपण जे करतो आहोत ते पाप आहे याची जाणीव करून देणारं कोण आहे? चोरालाही चोरी करणं गुन्हा आहे हे जाणीव करून देणारं कोण आहे? त्याचं अंतःकरण आहे. अंतःकरण आहे कारण ते सात्विक आहे. त्यामुळे ते सूचित करत असतं की हे चांगलं नाही आहे. तंबाखू खाणाऱ्या माणसाला त्याचं चित्त अंतःकरण सांगत नाही का हे चांगलं नाही, ह्याच्याने कॅन्सर होतो, याच्याने मरू, वारकऱ्याला शोभत नाही, सांगत नाही? मग असं काय जीवनामध्ये आहे, असं काय आहे की अंतःकरण सांगून सुद्धा मनुष्य ऐकत नाही? असा काय विचार आहे त्याच्या अंतःकरणात आणि त्याच्या डोक्यात? शाकुंतलामध्ये कालिदासाचं एक वचन आहे या संबंधात. शाकुंतलातलं त्या दुष्यंताने जेव्हा शकुंतलेला बघितलं त्यावेळेला ती शकुंतला दुष्यंताला आवडली. बघता क्षणी आवडली. इथपर्यंत दुष्यंताच्या अंतःकरणात काही विचार नाहीये. शकुंतलेला बघितलं, दुष्यंताला ती आवडली, त्याचं मन तिच्यावर गेलं आणि आपलं मन तिच्यावर गेलं याचं भान जेव्हा दुष्यंताला झालं तेव्हा दुष्यंताच्या अंतःकरणातला विचार कालिदासाने बोलून दाखवलाय. दुष्यंत असा विचार करतो की ही ऋषीच्या आश्रमामध्ये राहणारी ब्राह्मण कन्या आहे आणि मी क्षत्रिय आहे. तर क्षत्रियाचं चित्त ब्राह्मण कन्येवर जाणं असं जर घडत असेल, एकतर ती ब्राह्मण कन्या नसेल किंवा माझ्यात काहीतरी दोष असेल. दुष्यंताचा विचार आहे.
आणि दुष्यंत आपल्या स्वतःच्या दोषराहित्याबद्दल इतका 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 आत्मविश्वासी आहे की तो असं म्हणतो, माझं चित्त असं तिच्यावर जाणार नाही, आणि ज्या अर्थी तिच्यावर गेलंय त्या अर्थी ती तरी ब्राह्मण कन्या नसली पाहिजे. आणि जेव्हा त्याला वाटलं की असं झालं कसं, त्यावेळेला त्याच्या मनातला विचार कालिदासाने बोलून दाखवलाय. सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. कालिदास बोलून दाखवतात, ज्या वेळेला अंतःकरणामध्ये संदेह निर्माण होतात, कर्माकर्माच्या बाबतीमधले विकल्प निर्माण होतात, कर्तव्य अकर्तव्यतेच्या बाबतीमध्ये निश्चयात्मक भूमिका स्वीकारता येत नाही, मन दोलायमान व्हायला लागतं, अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, कशाला प्रमाण मानावं, दुसरं कशालाही प्रमाण मानता येत नाही. सताम अंतःकरणम प्रवृत्तयः. प्रमाण काय आहे? संतांचं अंतःकरण हे त्याला प्रामाण्य असतं, जे महाभारताने आपल्याला बोलून दाखवलं. त्यावेळेला आपली बुद्धी चालत नाही, दोलायमानता असते. त्यावेळेला काही शास्त्रविचार कळावा इतकी शास्त्राची उपस्थिती आपल्या ठिकाणी नसते. त्यावेळेला काही ग्रंथ उघडून बघण्याची सोय नसते. मग महाभारताने आपल्याला सांगितलं, तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नः न एको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम महाजनो येन गतः सपंथः सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. आपल्या ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, न कळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसर. महाजनो येन गतः सपंथा. आता याच्याही पुढे जाऊन थोडं कालिदासाच्या पुढे जाऊन बोलतो, म्हणजे पुढे जात नाही पण अजून एक वाक्य बोलतो. सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम सताम अंतःकरणम, असं जर कालिदासाचं म्हणणं असेल तर मी थोडंसं वेगळं बोलतो. सताम कशाला? आपलं प्रत्येकाचं अंतःकरण प्रमाण नाही का? सताम पाहिजे कशाला? कारण आमचं अंतःकरण सत्वशील आहे, मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. म्हणून तर व्यसन करणाऱ्यांना सुद्धा त्याचं अंतःकरण सांगत असतं हे चांगलं नाही. चोरी करणाऱ्या चोराला त्याचं अंतःकरण सांगत असतं हे चांगलं नाही, हे करू नये, याच्याने तुला त्रास होईल, याच्याने पुढच्या जन्मामध्ये तुला दुःख भोगावं लागेल, याच जन्मामध्ये तुला तुरुंगात जावं लागेल, पकडला गेलास तर मार खाशील, तुला फाशी होईल, तुला अमक होईल, तुला तमक होईल. हे सगळ्या परिणामाची जाणीव करून देणारं कोण आहे? आपलं अंतःकरणच आहे ना. मग आपलंच अंतःकरण आपल्या करता प्रमाणभूत असतं. कोणतंही कर्म करण्याच्या पूर्वी आपण आपल्या प्रामाणिक अंतःकरणाला विचारून बघावं, हे करू का नको. आणि आपलं अंतःकरण, प्रामाणिक अंतःकरण आपल्याला प्रामाणिकपणाने जो मार्ग सांगतं त्या मार्गावर प्रामाणिकपणाने जो चालतो त्याला मुक्कामावर पोचायला वेळ लागत नाही. स्वामी अखंडानंद सरस्वतीने एका लेखामध्ये म्हटलंय, माणसाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती फार लवकर होऊ शकते. परमात्मा भेटणं अवघड नाहीये, लवकर भेटतो, वेळच लागत नाही. भवामी नचिरात पार्थ, मी वेळच लागू देत नाही. मग आम्हाला का भेटत नाही? त्याचं एक कारण त्यांनी सांगितलंय, संतांनी सांगितलेल्या मार्गावरून जर गेलो तर लगेच तो भेटतो, पण आपण आपली बुद्धी चालवतो म्हणून जन्मोजन्मी भेटत नाही. मूळ कारण हे आहे. न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची आहे. तुकोबाराय बोलता आहे ना असं. का व्यंकटी सांडावी, का खलत्व निवृत्त व्हावं? कारण हा वैचारिक दोष आहे, हा बुद्धिजन्य दोष आहे, हा विकारजन्य दोष आहे, हा कर्मजन्य दोष आहे. आणि या दोषाची निवृत्ती झाल्याशिवाय आपल्याला पुढचं काहीच करता येणार नाही. याच्याकरता पहिल्यांदा कळांची व्यंकटी सांडावी बाबा. कुटिलता जाणं हे फार महत्वाचं आहे. मी आपल्याला सरळ एक वाक्य सांगतो. रामायणामध्ये कैकेयीनं मंथरेला माहेरून आणलंच नसतं, सगळेच विषय तिथंच थांबले असते हो. पण नेमकी मंथरा आपण घेऊन येतोय ना, आपली अडचण ही झाली ना, आपली मंथरा आपण घेऊन येतोय आणि मग ती मंथरा
आपल्या समोर असा विषय मांडते, असा पूर्व पक्ष करते की आपल्याला उत्तर पक्ष करायची सोयच ठेवत नाही. मंथरेने कैकेयीला सांगितलं, असं करू नको, हे 2 वर मागायची हीच वेळ आहे. एकदा पाणी वाहून गेलं की नंतर वरून पूल बांधण्यात काय अर्थ आहे? कैकेयी, हीच वेळ आहे. ऐक, आत्ताच हे 2 वर मागून घे. राज्याभिषेक झाल्यानंतर 2 वर मागून घेण्यामध्ये अर्थ नाही. पयोगते खलु सेतुबंधः न कल्याणी विधीयते. वाल्मिकी रामायण. पयोगते खलु सेतुबंधः, सगळं पाणी वाहून गेल्यानंतर सेतुबंधः न कल्याणी विधीयते, हे विधायक नसतं. पाणी असताना पलीकडे जाण्याकरता पूल बांधावा लागतो. अरे पाणी वाहून गेल्यानंतर भवनदी आड भवती नवतीच झाली कोरडीच चाले जावे पायी, कशाला जायचं मग? जर नदीच कोरडी पडली तर पलीकडे जाण्याकरता पुलाची गरज काय आहे? तात्पर्य हे आहे, ही कुटिलता विचाराचं. आता हे 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. विपरीत विचार आणि विचाराचं दौर्बल्य, या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. लक्षात घ्या. विपरीत विचार आणि दुर्बल विचार या 2 स्वतंत्र संकल्पना आहेत. दुर्बल विचार तेवढा वाईट नाही, पण विपरीत विचार हा फार वाईट आहे. म्हणून मी आपल्याला मघाशी सांगितलं, अनयोनय संकाशो हृदयांनापसर्पती, असं जे महाभारत बोलतं. कशानं असं होतं? बुद्धौ कलुषभूताया, बुद्धी कलुषित झाली तर. मग बुद्धी कलुषित झाल्यानंतर काय होतं? अनीती हीच नीती वाटायला लागते. सगळ्यात मोठा दोष इथे आहे. अधर्म हाच धर्म वाटायला लागतो. अनात्म पदार्थ हाच आत्मत्व भाव वाटायला लागतो. जे त्याज्य आहे ते स्वीकारार्ह वाटायला लागतं. आत्मकेंद्रित्व, अर्थकेंद्रित्व आणि देहसंबंधानं निर्माण झालेल्या वासना, याच्यातच जीवनाची धन्यता वाटायला लागते. अगदी सरळ एका वाक्यात बोलायचं झालं, दुर्दैवाने तर क्षमा मागून बोलतो. विषयाचा उपभोग घेणं हीच जीवनाची धन्यता मानून त्या विषयाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना पुरुषार्थ असं जेव्हा नाव दिलं जातं, तेव्हा असं समजावं की आपली बुद्धी फिरलेली आहे. सरळ आहे. विषयभोगाला जीवनाची धन्यता आणि जीवनाचं ध्येय मानून जेव्हा मनुष्य चालायला लागतो, तेव्हा त्या विषयाच्या प्राप्तीकरता वाटेल ते करण्याची त्याची तयारी असते. विषयभोगाकरता विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किवून उपजे नारायणी भावन पावनी ठावन हृदय. भुलतात ना, भले भले भुललेत. नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटे भांबावला, नेणे भुजंगत्व पावला नेणसी काही. ज्ञानोबारांनी अर्जुनाला आठवण करून दिली. एवढा मोठा, एवढे यज्ञ करून, एवढं पुण्य संपादन करून स्वर्गाचा राजा झालेला नहुष, पण एका इंद्राणीला बघून त्याची बुद्धी फिरू शकते. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, अहो त्याला इंद्राणी कशाला, कॅलेंडरवरची पुरते. मामांचं विधान आहे. किती विषयाच्या आहारी आपण जाणार? तर विषय सोडून द्या, असं होत नसतं. या करता ज्ञानोबा, जाऊ दे, हा विषय लांबेल, तो माझा मुख्य आत्ता प्रतिपाद्य विषय नाहीये. कुटिलता गेली पाहिजे. मानवी मनामधला विपरीत विचाराचं बीज नष्ट झालं पाहिजे. याच्याकरता पहिली मागणी ज्ञानोबाराय करतात, जे खळांची व्यंकटी सांडो. आपण खळांबद्दल काल पुष्कळ बोललोय, आता त्याचा जास्त खल करण्यात अर्थ नाही. मी पुढे जातो, कारण उद्या आपल्याला संपवायचं हे सगळं प्रकरण. अजून पहिली ओवी चालू आहे. बर, खलत्व निवृत्ती झाली याचा अर्थ जीवन धन्य झालं असं नाही ना. जीवन धन्य झालं असं नाही. प्रवृत्ती आणि निवृत्तीचं ज्या वेळेला गणित आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीनं मांडून दिलेलं आहे, त्या संबंधातले थोडं चिंतन एकत्रित करा. गीता भाष्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकाचा उपक्रम करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी जो उपद्घात मांडलाय, त्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी परमात्मा संबंधानं, भगवंताच्या अवताराच्या संबंधानं प्रवृत्ती आणि निवृत्ती या 2 धर्माचा उहापोह केला.
भगवंताचा प्रवृत्ती धर्म काय आहे आणि भगवंताचा निवृत्ती धर्म काय आहे, मला तो विचार मांडायचा नाहीये. ते जे काही सांगितलं असेल ते असेल. आपण गीता भाष्य बघा. प्रवृत्ती आणि निवृत्ती या जगतामधल्या जन्माला आलेल्या या मृत्यूलोकामध्ये देह धारण करून राहणाऱ्या प्रत्येकाच्या बाबतीत अपरिहार्यतेनं स्वीकारावे लागतात. तिथं प्रवृत्ती आहे आणि कशाची तरी निवृत्ती आहे. कुठून प्रवृत्त व्हावं कुठून निवृत्त व्हावं, ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचा विचार सांगत असताना आसुरी संपत्तीवान कोण हे सांगताना ज्ञानोबारायांनी सांगितलं, पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती, हे जाणणे याचे राती तयाचे मन. हे त्याचं मन जाणत नाही की पुण्याकडे प्रवृत्त झालं पाहिजे आणि पापापासून निवृत्त झालं पाहिजे. हे जो जाणत नाही तो आसुरी. म्हणजे आमची प्रवृत्ती सत्कर्मात असली पाहिजे, आमची निवृत्ती ही पापापासून असली पाहिजे, पापापासून आम्ही निवृत्त झालो पाहिजे. पर पापापासून निवृत्त होण्याची गरज ही फक्त तुम्हाला आम्हाला आहे असं नाहीये. पातंजली योगसूत्राने वासनेचा विचार करताना जे आपल्याला योगवासिष्ठांनी शुद्ध आणि मलिन वासना बोलून दाखवली, त्याच्यातल्या मलिन वासनेचे प्रकार सांगितले, पण शुद्ध वासनेचा प्रकार आपल्याला पातंजली योगसूत्राने बोलून दाखवला. शुद्ध वासना कोणती? जी जन्म मरणाचं संसरण थांबवते ती शुद्ध वासना. वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धाच मलिनस्तथा मलिना जन्म हेतु शुद्धा जन्म विनाशिनी. शुद्ध वासना जन्माचा नाश करते आणि मलिन वासना जन्म मरणाला कारण ठरते. मलिन वासनेमध्ये काही प्रकार केले गेले. त्यामध्ये लोकवासना आहे, त्यामध्ये शास्त्र वासना आहे, त्यामध्ये शरीर वासना आहे. त्यात शास्त्र वासनेचे अर्थ वासना, पाठ वासना, अनुष्ठान वासना 3 प्रकार केले. शरीर वासनेचे पोषण वासना, रक्षण वासना काही प्रकार केले गेले. पण जगतामध्ये वासना हा शब्द ज्या नकारार्थी भूमिकेतून वापरला जातो तो वेदांतामध्ये प्रत्येक वेळेला त्याच अर्थानं वापरला जाईल असं नाहीये. वासना हा शब्द सकारात्मक आहे आणि तो सकारात्मक रूपानं स्वीकारता आला पाहिजे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा. हा वासना शब्द सकारात्मक घेणार का नकारात्मक घेणार? तुकोबाराय म्हणतात देवा माझी वासना पुरवा. तुकोबारायांना वासना असं म्हणू नका. वासना ही संकल्पना काय ही लक्षात घ्या. वासना म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. मी पुढे चलतो. या शुद्ध वासनेचे 4 प्रकार आहेत. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. पतंजली योगसूत्रामध्ये त्याचा विचार आला. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा याच्यातली मैत्री, मुदिता या सकारात्मक भावना आहेत ज्या पुण्याकडे प्रवृत्त करणाऱ्या आहेत. आणि करुणा आणि उपेक्षा या पापापासून निवृत्त करणाऱ्या आहेत. आपण भाष्य बघा, मला विस्तार करायचा नाहीये. पण माणसाच्या अंतःकरणातल्या कुटिलतेची निवृत्ती होणं म्हणजे त्याचं मनुष्यत्व सिद्ध होणं असं होत नाही. कारण कुटिलत्वाची निवृत्ती म्हणजे मनुष्यत्व असं जर लक्षण केलं तर या लक्षणाची अतिव्याप्ती ही जडावर जाईल ना. जडालाही मनुष्य म्हणावं लागेल, कारण जडाच्या ठिकाणी कुटिलता नाहीये. दगड काही कुटिल नाहीये. एखादा जड पदार्थ ज्याच्या ठिकाणी अर्थक्रियाकारित्व शून्यत्व आहे असा कोणताही जड पदार्थ जर कर्मप्रवृत्त होणारच नसेल, त्याच्या ठिकाणी चिदाभास असणारच नाही, तर त्याच्या ठिकाणी सुद्धा कुटिलता असण्याचं कारण नाही. कुटिलतेचा अभाव असेल तर दगडाला मनुष्य का म्हणू नये? दगडालाही मनुष्यत्व म्हणावं लागेल. म्हणजे अतिव्याप्ती झाली की नाही तुमच्या लक्षणाची? झाली ना. आता दगडाला माणूस म्हणता येत नाही, पण माणसाला दगड म्हणता येऊ शकतं. कारण माणसाचं लक्षण दगडावर जात नाही, पण दगडाचं लक्षण माणसावर येताना हो. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा म्हटलंय ना. किती ज्ञानोबरायांचा विचार करा, भगवंताचा विचार करा. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही,
भगवंताने काय प्रारंभ, माझी भक्तिवीण जळोते जी आले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, हे दगडाचं लक्षण माणसावर जाईल, माणसाचं लक्षण दगडावर. आता उघडी डोळे आलो पोटासी दगड, अजून काय पाहिजे, जरी अद्याप न कळे. बस या सगळ्याचा अर्थ, बाकीचा विनोद सोडून द्या याच्यातला. मला याच्यात काय सांगायचंय की खलत्व निवृत्ती आणि कुटिलतेची निवृत्ती होणं याचा अर्थ मनुष्यत्व सिद्ध होणं नाहीये. मनुष्याचं मनुष्यत्व जसं त्याच्या विचारात आहे तसं त्याच्या आचारात पण आहे. आचारात पण आहे. मग विचारात विचार जसा मनुष्याचं व्यावर्तक म्हणून सिद्ध होतो तसा आचार सुद्धा मनुष्याचं व्यावर्तक म्हणून सिद्ध होईल. आचार, आणि तसा आचार जर करता येत नसेल तर त्याला मनुष्यत्वामध्ये संतांनी ठेवलं नाही. काही नित्यनेमावीण अन्न खायतो, आचार बिघडला, त्याला मनुष्यत्व योनीत ठेवलं नाही. वाया मनुष्य पण भार वाहेतो वृषभ, त्याला मनुष्यत्वात ठेवलं नाही. आपण परवाही बोलून आलो, विचार नाही नर खर तो कैसा, पाठीव आहे ज्ञान भार लगड जैसा. खर म्हटलं, गाढव म्हटलं, त्याला कुत्रा म्हटलं, त्याला बैल म्हटलं, काय आहे हे सगळं? तुकोबारायांनी गाढव म्हटलंय, नाही असं नाही. आता किती काय काय प्रमाण सांगायची, आणि आपणच गाढव आहोत हे का प्रमाणाने सिद्ध करायचं? जाऊ द्या की, जाऊ द्या, मला त्यात अडकायचं नाही, गुंतायचं नाही. परंतु कुटिलत्वाची निवृत्ती म्हणजे मनुष्यत्व नाही, कारण त्याचा आचाराशी काही संबंध येतो, आणि त्या विचाराबरोबर आचाराची सुधारणा झाली नसेल तर विचाराची सुधारणा ही अपरिपक्व मानली जाते. ज्या विचाराच्या परिपक्वतेचा परिणाम आचारात दिसत नाही तो विचार हा अपरिपक्व असतो. कारण आचाराचा जन्म विचारातून झाला पाहिजे. विचार नसताना चांगला आचार हे शुद्धतेचं लक्षण नाहीये, हे प्रदर्शन आहे, ही दिशाभूल आहे. आम्ही आचार खूप चांगला दाखवू शकतो, दाखवताना दाखवतोच की आम्ही आचार. वारीमध्ये जे दुसऱ्याचे खिसे कापायला आलेले चोर असतात ते चोर दिसायला कुणासारखे असतात? वारकऱ्यासारखेच असतात ना. आपलं गंध तरी एखाद्या वेळेला वाकडं लागेल. आपला बुक्का तेवढा गोल गरगरीत नाही जेवढा त्यांचा आहे. एक वेळ आपल्या कपड्याला इस्त्री नसेल, एक वेळ आपला पटका उलटा वेडा वाकडा बांधला गेला असेल, पण त्यांचा नाही. एक वेळ आपण कीर्तनाला जाताना खाली मान घालून जाऊ, पण तेवढ्या ऐटीत आपल्याला चालणं शक्य नाही, तेवढ्या ऐटीत ते चालतात. आहेच आहे की नुसता आचार दाखवणं, विचाररहित आचार. म्हणून तर भगवंतालाही हे बोलावं लागलं, महाभारतालाही हे बोलावं लागलं, ज्ञानोबारायांना विशेषत्वाने हे अधोरेखित करावं लागलं. महाभारताने याच्याकरता सांगितलं, यः क्रियावान स पंडितः. जो क्रियावान आहे तो पंडित आहे. क्रिया आणि विचार आणि आचाराचा एक समन्वय आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्याला सूचित केलं, बाबा असं करून चालणार नाही. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे, माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आण. बरोबर आहे. हे कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. कर्माला जसे ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत तसं ज्ञानाला कर्माच्या साह्यातून, कर्माच्या माध्यमातून अभिव्यक्त होता आलं पाहिजे ना. जे ज्ञान आहे पण कृतीतून व्यक्त होत नाही त्या ज्ञानाचं अस्तित्व काय? त्या ज्ञानाला महत्व काय? मला कळतं खूप. वळकटी कशी बांधावी, वारीला चालताना कसं चालावं, वारीला जायचं असेल तर चप्पल कधी घ्यावी, बूट कधी घ्यावेत, मेणकापड कोणतं घ्यावं, वळकटीमध्ये किती कपडे घ्यावेत, किती जोड असावेत, हे काय ते काय ते काय, मी उत्तम मार्गदर्शन करू शकतो. पण मला जर तुम्ही विचारलं, इतकं उत्तम वारीचं मार्गदर्शन केलंय, तुम्ही कधी वारीला, आपण कधी नाही, मग कशाला सांगतो आम्हाला? ज्या ज्ञानाला कृतीतून अभिव्यक्त होता येत नसेल त्या ज्ञानाचं मूल्य शून्य आहे. आणि ज्या कर्माला ज्ञानाचं अधिकरण नसेल ते कर्म आंधळ आहे.
उठी जे कर्म आंधळे, ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन. कर्म आंधळे म्हणून शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय म्हणिपे, ज्ञानोबारांचं चिंतन आहे. याही गोष्टीचा विचार आपण करा. त्यामुळं फक्त कुटिलता जाणं याच्यावर ज्ञानोबाराय अवलंबून न राहता या जीवाच्या वैचारिक विकासाकरता आणखीन एक पुढची पायरी बोलून दाखवतात. सत्कर्मी रती वाढली पाहिजे. बरं, कर्मात रती वाढली पाहिजे असं ज्ञानोबारांनी म्हटलं असतं तर आपल्याला प्रवचन करायचं कारणच राहिलं नसतं. ज्ञानोबाराय 2 शब्द महत्वाचे वापरतात. ते सत्कर्म असलं पाहिजे आणि ते कर्म केलं पाहिजे असा ज्ञानोबारायांचा आग्रह नाही. त्या कर्मामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे हे ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. कारण आवड ही आपल्या मनाची अशी स्थिती असते की आपल्या शारीरिक दुर्बलतेला बाजूला टाकून ती आवड आपल्याला त्या कर्मामध्ये आनंदानं प्रवृत्त करत असते. आवड वेगळी असते. मी थोडंसं स्पष्ट बोलेन. कर्म ही माणसाची गरज आहे, कारण त्याच्याशिवाय चालूच राहणार नाही काही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म करुत कार्यते वशक कर्म सर्व प्रकृती जैर्गुणे संग जव प्रकृतीचा त्याग न गडे कर्माचा ऐसियाही करू म्हणते त्याचा आग्रहोची पुरे. कुणाला चुकलं? जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्म तर चालू राहील. वागतात बहुतांश लोक असेत की जे कायद्याच्या भीतीनं चोरी करत नाहीत, म्हणून समाज सुद्धा नाईलाजानं त्यांना सज्जन म्हणतोय. ही परिस्थिती आहे की नाही? और रस्त्यावरून जाताना किंवा काहीतरी कुणाचं तरी लक्ष नसताना एखादी वस्तू उचलून आणावी असं भल्या भल्यांच्या मनात येतं. पण ते म्हणतात नाही हो, उचललं सापडलं गेलो तर आपल्याला शिक्षा होईल आणि आतापर्यंतची प्रतिष्ठा मातीत मिळेल, नको. मग हे जे नको म्हणणं आहे हे आवडीनं आहे का जबरदस्तीनं आहे? मनुष्य जेव्हा पापाच्या त्यागाचा, पापकर्माच्या त्यागाचा विचार करतो तेव्हा त्या वेळेला स्वभिन्न विचाराचं अथवा स्वभिन्न व्यक्तीचं जर दडपण येत असेल तर त्याला ज्ञानोबाराय सत्कर्म म्हणायला तयार नाही आहेत. हे लक्षात घ्या. स्वभिन्न विचाराचं दडपण येऊन मी सत्कर्मामध्ये प्रवृत्त होणं हा माझा विकास नाहीये. जोपर्यंत वजन असतं तोपर्यंत स्प्रिंग दाबलेलंच असतं. अहो स्प्रिंग काय, जोपर्यंत दोरा बांधलेला असतो तोपर्यंत कुत्र्याचंही शेपूट सरळ असतं. तुम्ही फक्त दोरा सोडा, वरचं वजन बाजूला काढा, पुन्हा जैसे वाकड ते वाकडच असतं ना. दोरा गुंडाळा, पाईप घाला, ते शेपूट पाईप मध्ये घाला, पाईप राहील तो राहील सरळ, पाईप काढा पुन्हा वाकडे. कुणाच्या तरी जबरदस्तीनं, कुणाच्या तरी अधिकारानं कुणीतरी आपल्याला सांगतं आहे, आपल्याला परिणामाची जाणीव करून देत आहे, अथवा आपल्याला शिक्षेची भीती घालतं आहे, तोपर्यंत आपण सत्कर्मामध्ये राहणं हे या समाज परिवर्तनाचं माध्यम होऊ शकत नाही. ते आपण आपल्या मनाने केलं पाहिजे. कारण सत्कर्म ज्या वेळेला स्वभिन्न विचाराच्या दडपणानं मनुष्य सत्कर्मामध्ये प्रवृत्त होतो त्यावेळेला त्या दडपणापेक्षा त्या सत्कर्माच्या आचरणाचं दडपण हे मानवी मनावर फार मोठं असतं. अगं मनुष्य बाजूला बघतो, अरे ते येत तर नाहीत ना, त्यांनी सांगितलंय मी यायच्यात हे करा, मी यायच्यात हे करा, मी यायच्यात, मग थोडा वेळ इकडं नाही ते सांगितलंय का, आपल्या मनावर दडपण आहे. आणि मग जे कार्य माणसाकडून घडतं ते कार्य ही केवळ एक अगतिकता असते आणि केवळ एक औपचारिकता असते. या अगतिक आणि औपचारिक कर्मामध्ये जीवानी प्रवृत्त व्हावं ही ज्ञानोबारायांची अपेक्षा नाहीये. कारण कर्म हे जीवाला करावंच लागणार आहे. ते अगतिक आणि औपचारिक असू नये ही पसायदानातली ज्ञानोबारायांची मागणी आहे. काय बारीक बोलले असतील ज्ञानोबाराय, काय बारीक तुमच्या माझ्या जीवनाचा विचार केला असेल. अगतिकतेनं कर्म तर करावंच लागतं. संग जव प्रकृतीचा त्याग न घडे करा ऐसियाही करू म्हणते तयाचा. आग्रह आहे तो आग्रह, आम्ही अट्टहास आहे. जर प्रकृतीचा संग असूनही मी कर्म करणार नाही असं जर म्हणाल तर तुमचा अट्टहास आहे, असं होणार नाही. औपचारिकता होते, मग त्याचं ओझं असतं.
ते स्वतःच्या मनावर असतं, ते इतरांच्या मनावर असतं. ज्ञानोबारायांना अशी अपेक्षा नाही. औपचारिक कर्म हे समाज परिवर्तनाचं माध्यम नाहीये. अगतिकतेनं केलेलं कर्म समाज परिवर्तन होत नाही. त्याच्याने समाज सोडून द्या, वृत्ती परिवर्तन होत नाही हो. जेव्हा माणसाला एखाद्या सत्कर्माचं वजन असतं ना, ज्या वेळेला ती औपचारिकता अगतिकता म्हणून तो सत्कर्मामध्ये प्रवृत्त होतो ना, त्यावेळेला तो मनाने बदललेला नसतो, तो बदलल्यासारखं दाखवत असतो. अरे वडील वारी करत होते म्हणून मी वारी करतो. नको, तुला वारीची आवड निर्माण होऊन तू वारी कर. मग वडील वारी करत होते म्हणून मी वारी करतो, अगतिकता आहे, औपचारिकता आहे. मी एकाला सहज विचारलं, का तुम्ही कसे काय वारीला? ते म्हणले अहो येणारच नव्हतो, मला काही इथं हे देव फिव आपण काही मानत नाही. मग कसे काय आला? ते म्हणले आमचे वडील वारी करत होते आणि म्हातारा मागच्या वर्षी चचला, म्हणजे मेला. जाता जाता म्हाताऱ्यानं माझ्याकडून शब्द घेतला, 1 वर्ष तरी वारी कर, म्हणून वारी करून टाकावी आणि त्याच्या शब्दातून मुक्त व्हावं म्हणून मी आलोय. याला आपण सत्कर्म म्हणाल काय? मग जर आता मी थोडं अडचणीचं बोलतो, याला आपण सत्कर्म म्हणाल काय? नाही ना. म्हणजे वारी करणं हे सत्कर्म नाही ना. हाच मुद्दा आहे. मुद्दा आहे तो हाच आहे. वारी करणं हे सत्कर्म आहे, पण वडील करत होते म्हणून मी वारी करतो, हे वारी सत्कर्म होऊ शकत नाही. म्हणून रती वाढो हा विषय. मुद्दा लक्षात घ्या ज्ञानोबारायांच्या शब्दयोजनेचा. रती, आवड, हे गरज वेगळी असते आणि आवड वेगळी असते. मी गंमत सांगतो आपल्याला, गरज ही नेहमी व्यभिचारी असते, आवडीला व्यभिचार चालत नाही. आवड अव्यभिचारी आहे. गरजेला व्यभिचार चालतो, हे नाहीतर ते. गरजेला काही चालू शकतं, आवडीला व्यभिचार चालत नाही. आवड अव्यभिचारी असते, एकनिष्ठ असते, अनन्य असते, ती आवड असते. पंढरपूरला जाणं ही तुकोबारायांची गरज नाही, आवडे पंढरी, ही आवड आहे त्यांची, ही त्यांची गरज नाही. ही आमची गरज आहे म्हणून आम्ही मागतोय नाही. ऐसे आवडते मना, ही आमची आवड आहे, ही आमची गरज नाही आहे. आता हे काय सांगू आपल्याला मी? आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, तुमच्याकडे असेल बहुधा, पण आमच्या मराठवाड्यात जास्त आहे. अशोक महाराजांना माहिती आहे, वेळेला केळं आहे का तुमच्याकडे? आहे ना, बरं झालं. या बाबतीत तरी महाराष्ट्र एकवाक्यता आला. चला चला ठीक आहे, याबाबत तरी एकवाक्यता आली, चला हरकत नाही. भूकला 2 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही, भूक लागलेल्या माणसाला भात नाही मिळाला तर भाकरी चालते की नाही? चालते. भाकरी नाही मिळाली तर पोळी चालते की नाही? चालते. पोळी जर ताजी नाही मिळाली तर शिळी चालते की नाही? चालते. शिळी नाही मिळाली, शिळी भाकरी चालते की नाही? चालते. एक नाही मिळाली, चतकोर चालते की नाही? चालते. भाकरी नाही मिळाली, नुसता भात चालतो की नाही? चालतो. भातही मिळाला नाही, नुसती वाटीभर आमटी चालते की नाही? चालते. आमटी मिळाली नाही, वाटीभर दूध चालतं की नाही? चालतं. दूधही मिळालं नाही, फुलपात्र भरून पाणी चालतं की नाही? चालतं. याला गरज म्हणतात. हे नाही तर ते नाही तर ते, याच्याने नाही तर त्याच्याने, त्याच्याने नाही तर त्याच्याने, ही गरज आहे. 2 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नसताना अन्न मिळणं ही त्याची गरज आहे, ही त्याची आवड नाही आहे. कारण त्याला देहनिर्वाह करायचा आहे, ही त्याची गरज आहे. पण ज्ञानोबाराय सत्कर्म ही गरज मानत नाही, ती आमची आवड व्हावी ही ज्ञानोबारायांची मागणी. गरज तर आपण आत्ताही मानतो. आम्हाला सत्कर्म ही गरज वाटते, कर्म ही आम्हाला गरज वाटते, आम्ही करतोच आहोत. पण ती आवडीनं करतो आहोत का? अहो बऱ्याच वेळेला, आता क्षमा मागून बोलतो मी, 2 दिवस झाले फक्त क्षमाच मागतोय महाराज, क्षमा मागून मी बोलतो आपल्याला. सकाळची नित्यनेमातली गडबडीच्या वेळेचं ज्ञानेश्वरी वाचन हे आवडीचं आहे का गरजेचं आहे? सांगा बरं. आम्हाला गडबड आहे आणि नियम तर आहे 50 ओव्या वाचायच्या. मग त्या 50 ओव्या वाचताना त्या दिवशी जो ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आणि वाचनाला वेग येतो, लग्नाला जायचंय, अमक्याला जायचंय, तमक्याला जायचंय, उशीर झालाय, गाडी चुकेल, म्हणून ज्या 50 ओव्या वाचल्या जातात ती त्यावेळची गरज असते का आवड हो? सांगा बरं. आपल्यातलं बोलतोय मी, बाहेरचं नाही.
ज्ञानोबाराय का आमचा विचार करतात? काय अडलंय त्यांचं? तिथं बसून समाधीमध्ये बसून तुमचं आमचं चिंतन करून वेळ वाया घालवायचं काय अडलंय त्यांना? आणि नाही आम्ही मुक्त झालो म्हणजे काय त्यांची समाधी उतरणार आहे काय? हे ज्ञानोबाराय. आवड वेगळी असते महाराज. आवडीला व्यभिचार चालत नाही. याच्या ऐवजी दुसरं याला आवड म्हणत नाही. ऐवजी नाही नाही आवडीला चालत नाही. मी गमतीनं दृष्टांत सांगतो महाराज. एक वारकरी होता. त्या वारकऱ्याला गुलाबजाम आवडायचे. गावामध्ये एक कार्यक्रम झाला एका श्रीमंत माणसाच्या घरी. त्या दिवशी त्या श्रीमंत माणसाच्या घरी गुलाबजाम केले. त्याला माहिती होतं वारकरी दादाला गुलाबजाम आवडतात. मग दिवस सगळं गाव जेवून गेलं. वारकरी दादा काही जेवायला आले नाहीत. मग श्रीमंत माणसाला वाटलं यांना कुठं भजनात अडकावं लागलं असेल, कुठं गावाला गेले असतील, शेतातून वेळ मिळाला नसेल, म्हणून त्या श्रीमंत माणसाने वारकरी दादाकरता डबाभर गुलाबजाम बाजूला काढून ठेवले. संध्याकाळी वारकरी दादा घरी आले शेतातून. हातपाय धुतले, हरिपाठ म्हटला आणि बायकोला सांगितलं दिवसभर काही खाल्लं नाही, भूक लागली, जेवायला वाढ. बायकोनी तयार ठेवलं होतं. तिने सगळं पानात वाढलं. वारकरी दादा भरपूर जेवले. भूकच लागली होती, सकाळपासून काही नव्हतंच. भरपूर जेवले, गच्च जेवले, पोटभर जेवले, हात धुतले आणि बैठकीवर येऊन रामकृष्ण हरी म्हणतच होते गोंगडीवर बसून. तेवढ्यात श्रीमंत मनुष्य गुलाबजामचा डबा घेऊन आला. तो म्हणला हे घ्या. म्हणले काय आहे? म्हणे गुलाबजाम आहेत. का आणले? म्हणे तुम्हाला खाण्याकरता. वारकऱ्याने सांगितलं जा घेऊन. मग का? हे बघ आत्ता हात धुतलेत, अजून हात ओलाय, भरपूर जेवलोय, आता पोटामध्ये पाण्याला सुद्धा जागा नाही, गुलाबजाम कसे खाऊ तुझे? त्यांनी सांगितलं अहो तुम्हाला आवडतात म्हणून घरच्या लेकरांना खाऊ दिले नाहीत, मी बाजूला काढून ठेवले होते आणि तुम्ही नाही कसं म्हणता? खा तरी. नाही नाही नाही, पोट भरलंय, गच्च पोट भरलंय, आता भरपूर भाकरी खाल्ली, आता पोटात जागा नाही, श्वास घ्यायला जड चाललंय मला, आता काय खातो मी? नाही नाही जा घेऊन, मला नको गुलाबजाम. मग मात्र तो काकुळते, नाही हो असं म्हणू नका, तुम्हाला आवडतात म्हणून मी घरात जपून ठेवले, कुणाला पत्ता लागू दिला नाही डब्याचा, असं का करता? तुम्हाला आवडतात म्हणून मी आणले, नाही कसं म्हणता? तुम्ही बघा तरी, नुसतं डबा उघडून बघा, रूप पाहता लोचनी, बघा तरी काय रंग आलाय, काय पाकात मुरलेत, काय तळले गेलेत, काय सुगंध सुटलाय, बघा बघा बघा. म्हटलं नाही हो तुम्ही दाखवूच नका मला. मग मात्र त्या श्रीमंत माणसाने वारकऱ्याचे पाय धरले. तुमच्या पाया पडतो, माझा भाव आहे, माझी श्रद्धा आहे तुमच्यावर, माझं प्रेम आहे, माझ्या शब्दा खातर, माझ्या प्रेमा खातर, माझ्या भावा भरे तुमचं पोट भरलेलं आहे, माझं काही म्हणणं नाही. तुम्ही फक्त नावाला एक गुलाबजाम खा, माझ्यासाठी तो प्रसाद आहे. तुम्ही वारकरी आहात ना, तुम्ही नावाला एक गुलाबजाम खा, मी बाकीचा डबा प्रसाद म्हणून घेऊन जातो, माझ्या घरचे लोक खातील, आम्ही तृप्त हो, तुमचा प्रसाद आहे. माझ्या आग्रहाकरता, माझ्या भावाकरता, माझ्या प्रेमाकरता, श्रद्धेकरता, निष्ठेकरता एक गुलाबजाम खा, एकच खा. डबा उघडला, वारकऱ्यासमोर ठेवला. वारकऱ्याने नावाला एक खाल्ला तर नावालाही एक ठेवला नाही. अडचण ह्याच्यात गंमत कुठे आहे? 2 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नसताना अन्न मिळणं ही त्याची गरज आहे, पण भरपूर जेवण झालेलं असताना डबाभर गुलाबजाम संपवणं ही त्याची गरज नाही, ही त्याची आवड आहे. आवडीला व्यभिचार चालत नाही. गुलाबजाम एक गुलाबजाम, गुलाबजाम 10 गुलाबजाम एवढाच पाढा असतो. त्याच्यामध्ये जिलेबी येत नाही, पुरणपोळी येत नाही, बासुंदी येत नाही, श्रीखंड येत नाही, कारण तिथं व्यभिचारच चालत नाही हो आवडीला. बहुता सुकृताची जोडी. आवड आहे ना, आवड आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं रूप दाखवा. काळा रंग, विटेवर समचरण, कमरेवरचे हात, अर्धोन्मिलित डोळे, दाखवा दुसरं रूप. याच्या व्यतिरिक्त 10 हाताचा परमात्मा दाखवा ज्ञानोबारायांना, दाखवा तुकोबारायांना. सर्व संगी विट आला, तू एकला आवडसी, एकला आवडसी, याच्यातच आवड आहे. तुम्ही दोघंही आवडता ही आवड नसतेच. आवड आहे म्हणजे ती एक असते, आणि एक आहे तीच आवड असते.
लक्षात घ्या, तत्वज्ञान आणि मानसशास्त्राचं अतिशय सुंदर संमेलन म्हणजे पसायदान. विचार करा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात सत्कर्म ही माणसाची गरज होऊ नये. अंतःकरणाची कुटिलता गेल्यानंतर जे अंतःकरण आपल्या मूळ भावाला जे प्राप्त होतं, सत्वांशाचा परिणाम म्हणून जे निर्माण झालेलं असतं, ते सत्वांशाला म्हणजे मूळ सत्वशीलतेला ज्या वेळेला प्राप्त होतं त्यावेळेला त्या सात्विक अंतःकरणातून जे कर्म केलं जातं ते सात्विकच असतं, पण आवडीनं केलं जाईल हे नाहीये. म्हणून सत्वशील अंतःकरणाकडून केलं गेलेलं कर्म जरी सात्विक असलं, जरी ते सत्कर्म असलं, तरी तेवढ्यापुरती ज्ञानोबारांची मागणी नाही. हा तर सरळ भाव झाला, पण त्याच्यामध्ये आवड वाढती राहिली पाहिजे. बरं, आवड निर्माण व्हावी असंही ज्ञानोबारांचं म्हणणं नाही. सत्कर्मी रती निर्माण व्हावी नाही, सत्कर्मी रती वाढो हे क्रियापद आहे ना. कारण सत्कर्मामधली आवड जशी जशी वाढायला लागते. ऐका, एक वाक्य बोलून पुढे जातो. सत्कर्म ही गरज नाहीये, सत्कर्म ही अगतिकता नाहीये, सत्कर्म ही औपचारिकता असू नये. सत्कर्म हे आम्ही आमच्या मनानं केलं पाहिजे आणि नुसतं मनानं न करता आवडीनं केलं पाहिजे, आणि आवडीनं न करता ते सत्कर्म वाढतं केलं पाहिजे. या पायऱ्या ज्ञानोबाराय कर्माच्या संबंधाने का सांगतात? या पायऱ्या आहेत ना. जर माझ्या अंतःकरणाची कुटिलता गेलेली असेल तर माझ्याकडून होणारं कर्म चांगलंच असेल ना, भले कर्माचा आकार वाईट असेल. हत्वापिस इमान लोकांना हंतीनं निबद्धते, गीता बोलते की नाही 18व्या अध्यायामध्ये? गीता बोलते की नाही? इमान लोकान हत्वा अपि. अंतःकरण जर शुद्ध झालं असेल, अंतःकरणातला अहंकार जर गेला असेल, तर इमान लोकान हत्वा अपि न हंतीनं निबद्धते. या सगळ्या लोकाला तुम्ही काडी लावलेत तरी तुम्हाला पाप लागत नाही. मग हे सत्कर्म झालंच की. सत्कर्म झालं ना. का झालं? कारण अंतःकरणातला अहंकार गेला, कुटिलता गेली. मग कुटिलता गेल्यानंतर जे अंतःकरण कर्माच्या मागे उभं असतं ते अंतःकरण शुद्धच होतं, आणि शुद्ध अंतःकरणातून जे कर्म केलं जातं ते कर्म चांगलंच असतं. समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया यदा यत क्रियते राम तत् अदोषाय सर्वदा. त्याच्यातून दोष निर्माण होत नाही. वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना सांगतात, समया स्वच्छया सततम निर्विकारया बुद्ध्या. सम झालेली, स्वच्छ झालेली, सतत निर्विकारी बुद्धी असेल तर त्या बुद्धीनं केलेलं कोणतंही कर्म हे दोषास्पद होत नाही. मग अंतःकरणातली कुटिलता गेली ना, तुमच्या मागणीनं गेली. मग कुटिलता गेल्यानंतर जे अंतःकरण शुद्ध झालं त्या अंतःकरणाकडून केलेलं कोणतंही कर्म सत्कर्म होईलच की नाही? होईलच. मग सत्कर्म होईल तर तुम्ही काय वेगळं मागितलं? आम्ही सत्कर्म मागितलंच नाही. आम्ही सत्कर्माची आवड मागितली आहे, आणि आम्ही सत्कर्माच्या आवडीबरोबर सत्कर्माच्या आवडीची वृद्धी मागितली आहे. याचं एक मानसशास्त्रीय कारण असं आहे, जेव्हा मनुष्य स्वतःच्या आवडीनं कर्माच्या सत्कर्माच्या आवडीनं सत्कर्मामध्ये प्रवृत्त होतो, आणि त्या कर्माची सत्कर्माची आवड जशी जशी वाढती राहते तसं तसं ते सत्कर्म हे स्वकल्याणापेक्षा परकल्याणाकडे प्रवृत्त होत असतं. मानसशास्त्र कुठे हे लक्षात घ्या. जे सत्कर्म मी आवडीनं करतो पण त्याची आवड जर वाढती राहिली नसेल तर ते सत्कर्म माझ्या कल्याणाचं कारण ठरेल, पण त्या सत्कर्मातली आवड जर वाढत असेल तर ते सत्कर्म माझ्या बरोबर इतरांच्या कल्याणाला कारण ठरेल. म्हणून सत्कर्म वाढावं नाही, सत्कर्माची आवड वाढावी. कारण आवड वाढायला लागली की मनुष्य देशकाळाचा विचार करत नाही. ज्या पदार्थाची आवड वाढते तो पदार्थ आम्ही कोणत्या काळात खावा, कोणत्या देशात खावा, काही घेणं देणं नसतं. त्यावेळेला काळ बघितला जात नाही, वेळ बघितला जात नाही, अधिकार बघितला जात नाही, योग्यता पाहिली जात नाही. कारण सत्कर्माचं व्यसन लागलेलं असतं, आणि मग ते केल्याशिवाय, कुणावर तरी काहीतरी उपकार केल्याशिवाय माणूस शांत बसूच शकत नाही. हा वाढत्या आवडीचा परिणाम असेल तर तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे अंतःकरणातलं खलत्व निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला दिवसागणिक एक परोपकार करण्याची बुद्धी व्हावी, हे ज्ञानोबारायांचं पसायदानातलं मागणं आहे. हा विचार आहे.
मी कशा करता बोलतो ते सांगतो आपल्याला. एक थोडी भावना माझी या अर्थाने मी बोलून दाखवतो. तया सत्कर्मी रती वाढो. रती वाढली म्हणजे काय होतं? रती, मी बोललोय, दोनदा बोललो. रती निर्माण होणं आणि रती वाढणं याच्यात अंतर आहे. निर्माण होण्याची पुढची पायरी वाढ आहे, आणि ती वाढ एकदा झाली की मग मनुष्य आपोआप परोपकारामध्ये प्रवृत्त होतो. दान हे सत्कर्म आहे, पण दानाची आवड जर वाढती राहील तर त्याचा परिणाम काय होईल? आता याचा एक सरळ कारण मी आपल्याला सांगतो. दानाचा परिणाम, आज मी दान करतो, मरणोत्तर त्याचं पुण्य मला मिळेल की नाही? मिळेल. मग दानाचं पुण्य जर मला मरणोत्तर मिळणार असेल तर मी दान करूनही मी मेल्यानंतर मला पुन्हा जन्माला येण्याचा दोष पत्करावा लागेलच की नाही? कारण त्या दानाचं पुण्य भोगण्याकरता मला पुन्हा जन्माला, मग दानाने मला मुक्त केलंच नाहीये. दानाने मला मुक्त केलंच नाहीये. आणि दान जर मला मुक्त करत नाहीये तर त्या ज्ञानाला, त्या दानाला मला दैवी संपत्ती ठेवायचं काही कारण आहे का? अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तपः आर्जवम. त्या दानाला मी का मी दैवी संपत्तीत ठेवू? का ठेवू? त्या दानाने जर माझं जन्ममरण चुकवलं नाही, उलट मला जन्माला यायला भाग पाडलंय, तर त्या दानाला मी चांगलं का म्हणू? तर मला पुढे काय फल मिळेल हा दानाचा परिणाम विचारातच घ्यायचा नसतो. सत्कर्माची आवड वाढती राहण्याचा परिणाम मला याच्यातून सांगायचा. मी जेव्हा एखाद्या पदार्थाचं दान करतो, मी उदाहरणाने सांगतो. कल्पना करा की माझ्याजवळ एक 50 उपरणी आहेत, मला ती लोकांना दान करायची. 50 उपरण्याचा गठ्ठा घेऊन मी बसलोय. कुणीतरी एखादा मनुष्य समोरून जाताना दिसला, अंगावरची वस्त्र फाटली होती, म्हणून मी त्याला एक 5 उपरणी घेतली आणि त्याला सांगितलं, बाबा ही वस्त्र राहू द्या तुमच्याजवळ, फाटले ना तुमच्या अंगावरचे कपडे, हे घ्या, 5 उपरणे घ्या. माझ्याजवळ 50 होती, मी किती दान केली? 5. उरली किती? 45. त्यानंतर माझ्याकडे एक दिंडी आली. ती दिंडी, वारकऱ्याची दिंडी, घरासमोरून जाताना मला सद्भाव निर्माण झाला आणि मला वाटलं, अरे वारकरी तिथून चालत आले, त्यांचा सत्कार करावा, त्यांच्या पाया पडावं. म्हणून त्या काही 20-25 वारकऱ्यांना मी एक एक उपरणं घातलं. माझ्याकडे उरले होते 45, ते 25 वारकऱ्यांना मी एक एक उपरणं घातलं. किती राहिले? 20. बरोबर, 20 राहिले. मग 20 राहिल्यानंतर ती दिंडी गेली आणि दिंडीच्या मागे काही छोट्या दिंडी असतात, तशी एक छोटी दिंडी आली 10 लोकांची. तेही निघाले होते. मला वाटलं, अरे त्यांना दिलं, यांना कळलं नंतर मुक्कामाला गेल्यावर तर आपल्याबद्दल विनाकारण किंतु निर्माण होईल, यांनाही द्या. मी यांनाही 10 उपरणी घातली, माझ्याजवळ राहिली 10. मग अजून कुणीतरी 5 लोक माझ्याकडे आले. ते म्हणाले, अहो तुम्ही उपरणं वाटताय असं आम्हाला कळालं, आम्हाला द्या ना. मी त्या 5 लोकांना 5 उपरणी दिली, माझ्याकडे 5 राहिली. तेवढ्यात अजून कोणीतरी 2 माणसं आली, 3 माणसं आली. ते म्हणाले आम्हाला एक एक, मी त्यांना 3 दिली, माझ्याकडे 2 राहील. तेवढ्या त्या कीर्तनकार आले. ते म्हणाले, महाराज पटका आणलाय, उपर्ण विसरले आहे का? घे बाबा, तू एक घे, चल. माझ्याजवळ राहिलं एक राहिलं. तेवढ्यात अजून कोणीतरी आलं आणि मी त्याला तेही उपर्ण देऊन टाकलं. आता माझ्याजवळ उपर्ण राहिलं नाही. दानाचा परिणाम काय? मी 50 उपरणी घेऊन बसलो होतो. त्यावेळेला त्या 50 उपरण्याबद्दल, ही उपरणी माझी आहेत, मला ही दान करायची आहेत असं ठरवून मी बसलोय. म्हणजे उपर्ण नावाच्या अनात्म पदार्थाबद्दलचं माझं ममत्व 100% होतं. ती मी कुणाला तरी दान केल्याने 20% कमी झालंय, 10% कमी झालंय. हे ममत्व टक्क्यानी कमी झालंय. माझ्याकडे 5च उपरणी राहिली तेव्हा माझं ममत्व 95% कमी झालं होतं उपरण्याबद्दलचं. कारण जी दान देऊन टाकलेली आहेत त्याच्याबद्दल ममत्व ठेवायचा मला अधिकार नाही ना. मग माझ्याकडे एकच उपर्ण राहिलं होतं. त्यावेळेला माझं अनात्म पदार्थाविषयीचं ममत्व 1% आलं होतं 100%. आणि जेव्हा एक होतं तेही उपर्ण मी कुणाला दान करून टाकलं, त्यावेळेला उपर्ण नावाच्या अनात्म पदार्थाबद्दलचं माझं ममत्व पूर्ण संपून गेलं होतं. सत्कर्माची आवड आम्हाला अशा ममत्वाची निवृत्ती करून देते, म्हणून ती आवड वाढती राहिली पाहिजे, ही ज्ञानोबरांची अपेक्षा. सत्कर्म केलं पाहिजे. सत्कर्माचे परिणाम आमच्या भावी जीवनावर काय होतात हा प्रश्न कदाचित शास्त्राच्या मीमांसेच्या चिंतनाचा असेल, मला त्याबद्दल म्हणायचं नाही. पण कोणत्याही सत्कर्माचा वर्तमानात होणारा परिणाम जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत सत्कर्माची आवड वाढती होत नाही.
आम्हाला आत्ता त्याचा परिणाम कळाला पाहिजे. आज मी यज्ञ करायचा आणि मेल्यावर स्वर्गात जायचं, ह्याला सत्कर्म कोण म्हणतात? ज्ञानोबाराय तरी म्हणतात का तुकोबाराय तरी म्हणतात? हा, भले ते कर्म शास्त्रीय असल्यामुळे त्याला सत्कर्म या कंसात ठेवला असेल, पण हे कंसात ठेवलेला सत्कर्म, अरे कंसाने सुद्धा असे सत्कर्म केलेली आहेत. तुम्ही त्या सत्कर्माला काय कंसात ठेवता? त्याने केले, रावणाने यज्ञ केलेले आहेत, मग ह्याला काय कराल आपण? जेव्हा परिणाम जेव्हा कालांतराने प्राप्त होतो, तेव्हा त्या परिणामाची प्राप्ती करून देणाऱ्या कर्माबद्दल माणसाच्या अंतःकरणामध्ये फारसं स्वारस्य राहतच नसतं. मेल्यानंतर काय स्वारस्य राहणार आहे? आता मरणानंतरच्या पुनर्जन्मावर ज्याचा प्रगाढ विश्वास आहे ना, त्याला त्याच्याबद्दल काहीतरी स्वारस्य वाटेल. ज्याला ते मानायचं, पूर्वजन्म पुनर्जन्म ज्याला मानायचंच नाही, मग हे आवड वाढती कशी राहील सत्कर्माची? हे मानसशास्त्र मी सांगतोय ज्ञानोबारायांच्या अंतःकरण. ज्ञानोबाराय म्हणतात, केलेल्या सत्कर्माचा वर्तमानकालीन परिणाम ज्या वेळेला माणसाला कळतो, त्यावेळेला त्या सत्कर्माबद्दल आवड निर्माण. अरे आपण आत्ता सत्कर्म केलं ना, आत्ता फल मिळतंय. ममत्व निवृत्ती हे फल आहे. आत्ता दान केलं ना, आत्ता फल आहे. आत्ता अमुक केलं ना, आत्ता फल आहे. आत्ता परोपकार केला, आत्ता फल आहे. हे जेव्हा लगेच तत्क्षणी ज्या वेळेला आम्हाला त्याच्या चांगल्या परिणामाची जाणीव व्हायला लागते, त्यावेळेला सत्कर्माबद्दल एक स्वाभाविक आवड निर्माण होते. आणि ती आवड जेव्हा निर्माण होऊन अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसते, त्यावेळेला ती आवड कधीच मर्यादित नसते, ती वाढत राहते. ज्ञानोबाराय तुकोबारायांची प्रमाण आहेत, आता सोडून द्या, वेळेची मर्यादा आहे, मला पुढे जातो. सत्कर्माची आवड निर्माण व्हावी, आणि ही आवड निर्माण होऊन, कारण का, आता पुन्हा तेच आहे, भर्तृहरीने सत्कर्म काय करतं या संबंधामध्ये एक चिंतन केलंय. भर्तृहरीने असं म्हटलंय, या साधूंश्च खलान करोती विदुषो मूर्खान. खलान साधूंश्च करोती. काय काय सत्कर्म करतं ऐका. या साधूंश्च खलान करोती विदुषो मूर्खान हितान द्वेषिणः प्रत्यक्षम कुरुते परोक्षम अमृतम हलाहलम तत्क्षणात तम आराधाय सत्क्रियाम भगवतीम भोक्तुम फलम वांछितम. आणि हे साधो व्यसनैही, माझा मुद्दा इथं आहे, रती वाढो, माझा मुद्दा इथं आहे. हे साधो व्यसनैर गुणेषु विपिलेषु आस्थाम वृथाम माकृथा. भर्तृहरीनं चिंतन करताना असं म्हटलंय, सज्जनांनो, तुम्हाला अपेक्षित असणारं फल मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, आम्हाला अपेक्षित असणाऱ्या फलाकरता आवश्यक त्या गुणांकडे प्रवृत्त होऊ नका करू तसं, त्याच्यात वेळ वाया घालवू नका. मग काय करा, त्याच्याकरता एक काम करा, केवळ सत्क्रिया रूपी भगवतीची आराधना करा. तम आराधाय सत्क्रियाम भगवती. सत्क्रियेला भगवती देवी म्हटलंय. ज्ञानोबारायांचा हेतू बघा, मी पुढेही बोलणार आहे आपल्याला, तो हेतू बघा. ज्ञानोबाराय म्हणतात काय आहे याच्यामध्ये, ही सत्क्रिया म्हणजे भगवती आहे, ही देवी आहे, ही माता आहे, ही तुम्हाला सगळं काही करवते. काय करवते? या साधूंश्च खलान करोती. खलान साधूंश्च करोती. खल पुरुषाला ही सत्क्रिया साधू बनवते. जे खळांची व्यंकटी सांडो त्याला साधू बनवते. आणखीन काय करते? विदुषो मूर्खान, जे मूर्ख माणसं आहेत त्याला हे सत्कर्म, ही सत्क्रिया विद्वान बनवते. आणखीन काय करते? हितान द्वेषिणः, जे द्वेषी लोक आहेत त्यांच्या अंतःकरणातला द्वेष काढून आपल्याबद्दलचा हितभाव तिथं निर्माण करते. आणखीन काय करते? प्रत्यक्षम कुरुते परोक्षम, जे परोक्ष आहे त्याला प्रत्यक्ष बनवते. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष. आता हे दोन शब्द मराठीमध्ये इतक्या विपरीत रूपानं वापरले जातात. फक्त पाठात परोक्ष आणि अपरोक्ष म्हणजे काय हे सांगितलं जातं. अपरोक्ष या शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष, आणि परोक्ष या शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष. माणसाने काय म्हणायला पाहिजे? माझ्या परोक्ष काय घडलं मला माहित नाही. हे वाक्य बरोबर आहे. माणूस काय म्हणतो?
माझ्या अपरोक्ष काय घडलं? मग तू काय डोळे झाकून बसला होतास काय तिथं? अपरोक्ष या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष आहे ना. माझ्या अपरोक्ष म्हणजे काय? ही कुठली भाषा आहे मराठी? माझ्या परोक्ष म्हणायला पाहिजे. जे आम्हाला परोक्ष आहे त्याला सत्कर्म प्रत्यक्ष करून दाखवते. अमृतम हलाहलम तत्क्षणात. जर आमच्याकडून सत्कर्म घडत असेल तर हलाहलाला त्या क्षणी ते सत्कर्म अमृत बनवतं. म्हणून तुम्हाला जर भोक्तुम फलम वांछितम, तुम्हाला जर अपेक्षित असणाऱ्या विषयाची अपेक्षित काही विषयाची अपेक्षा असेल, तुम्हाला जर काही मिळवायचंच असेल, फलाची अपेक्षा असेल, तर काय करा? तम आराधाय सत्क्रियाम भगवती. मग तुम्ही सत्क्रिया नावाच्या भगवतीची आराधना करा. ज्ञानोबराय हीच भूमिका घेऊन सांगतात की तुम्ही आता काय झालंय याच्यात अजून एक जाता जाता गणित सांगतो. खळांची व्यंकटी सांगतो, मान्य आहे, खलत्व निवृत्ती झाली पाहिजे. पण खलत्व निवृत्ती ही जरी झालेली असली तरी त्या ठिकाणी पुन्हा खलत्व निर्माण होणार नाही याची शाश्वती देता काय? देता काय? एखादा मनुष्य दुष्टत्व टाकतो, दुष्ट भाव टाकतो, याचा अर्थ तो पुन्हा दुष्ट होणारच नाहीये का? होणार आहेच आहे ना. मग फिरून जर तो खल होणार असेल तर तो फिरून खल होऊ नये याच्याकरता काय करा? तया सत्कर्मी रती वाढो. मी पुढे अजून जातो, अजून एक भाव सांगतो. त्याची सत्कर्मामध्ये आवड वाढती राहील तर तो पुन्हा खलत्वाकडे कधीच येणार नाही. खलत्व सोडावं, दुष्टपणा सोडावा तर कायमचा सोडावा. तात्पुरता दुष्टपणा तर कोणी सोडतं? कोणी सोडतं? त्याला काय महत्व आहे? तात्पुरता दुष्टपणा, अरे जाऊ द्या, काय जाऊ द्या ना, खरा क्षमा करून टाका, कोणी म्हणू शकतं एखाद्या वेळेला. कंस इतका दुष्ट होता, वसुदेवानं पहिलं मूल आणलं, कंसाने काय त्याला मारलं काय? कंसाने त्याला सोडून दिलं. अरे जाऊ दे, आत्ता 8वा मला मारणार आहे, पहिल्याला घेऊन मी काय करू? जा भाऊजी, घेऊन जा तुमचं मूल. कंसाने परत पाठवून. वसुदेवाला केवढा आनंद झाला. अरे आपल्याला क्षमा, त्यांनी दया दाखवली, आपल्या मुलाला मारलं नाही. कारण प्रत्येक मूल नेऊन द्यायचं ठरलं होतं. पहिलं मूल झालं, वसुदेव घेऊन गेले, कंसानं सोडून दिलं, मारलं नाही, दया दाखवली. वसुदेवाला बरं वाटलं, परत निघाले. हे महात्मेमध्ये भेटले नारद. त्यांना भीती अशी की कंस जर दया दाखवतो आणि दया हा जर दैवी गुण आहे तर ज्याच्या अंतःकरणात दैवी गुण निर्माण झाला त्याला मारण्याकरता यायला भगवंताला विलंब करावा लागेल ना. कारण जोपर्यंत सद्गुणच आहे तोपर्यंत भगवान मारायला काय येतील? मग यांनी जर दया दाखवली आणि सद्गुण निर्माण झाला तर भगवंताला यायला विलंब होऊ नये म्हणून यांनी कान भरले. अंकानाम वामतो गती. मूर्ख आहेस तू, पुढून इकडून आठवा का इकडून आठवा कुठे? मार याला. मग त्याने मार. म्हणजे कंसाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा कधी कधी खलत्व निवृत्ती आहे की नाही? कंसाकडून सुद्धा खलत्व निवृत्ती कंसाची झाली ना, झाली. पण पुन्हा तो ज्या वेळेला नारदांनी कान भरले तेव्हा पुन्हा खल व्हायचा तो झालाच की नाही? मग जर खलत्व टाकणारा पुन्हा खल होण्याची भीती जर या जगतामध्ये राहतच असेल तर त्याचा मागचा प्रवास बंद करायचा असेल तर एकच काम घडलं पाहिजे, त्याची सत्कर्मात आवड वाढती राहिली पाहिजे. कारण सत्कर्म काय करतं? साधुंश खलान करोती, खलान साधुंश करोती. खळाला सुद्धा ते साधू बनवतं, म्हणजे तो पुन्हा खळ होणार नाही याच्याकरता तया सत्कर्मी रती वाढो. बरं, आता ही रती वाढली, आवड वाढती राहिली, पण एवढ्यावर भागलं नाही. मग काय घडलं पाहिजे? भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. आता हे पुष्कळ. भूतमात्रांमध्ये परस्पर मैत्र निर्माण व्हावं अशी ज्ञानोबरायांची अपेक्षा आहे. का निर्माण व्हावं? आता हा एक अजून महत्वाचाच विषय. प्रल्हादाने सुद्धा भगवंताकडे मागताना हे मागणं केलंच आहे की नाही? प्रल्हाद भगवंताला काय म्हणतात? स्वस्त्यस्तु विश्वस्य खलः प्रसीदताम. हे प्रल्हादही मागतातच की नाही? देवा, या विश्वाचं कल्याण होण्याकरता या जगतातले खलत्व निवृत्त झालं पाहिजे. विश्वस्य खलः प्रसीदताम. आणि त्यांनी काय केलं पाहिजे? ध्यायंतु भूतानि शिवम मिथोधियम. आणि त्यांनी भगवान शंकराची आराधना केली पाहिजे, खलत्व टाकलं पाहिजे, भगवंताची आराधना केली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात खलत्व टाकलं पाहिजे, सत्कर्मी रती वाढली पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढो. परिणाम अजून काय झालं पाहिजे? भूता परस्परे पडो मैत्र जीवा. भूतमात्रांमध्ये जीवाचं परस्पर मैत्र निर्माण व्हावं, जीवाचं मैत्र निर्माण व्हावं. इथलं जीवाचं हे मानसशास्त्र.
मैत्र निर्माण व्हावं हे समाजशास्त्र आहे. आणि ते मैत्र निर्माण होण्याकरता मनोवृत्ती परिवर्तनामध्ये किंवा वृत्ती परिवर्तनाचा जो विचार आहे ते तत्वज्ञान. त्या तत्वज्ञानाच्या आधारावर समाज आणि मानसशास्त्राचा विचार ज्ञानोबराय कसा म्हणतायत बघा. भूता परस्परे पडो मैत्र, भूतमात्रांचं परस्पर मैत्र निर्माण व्हावं हे समाजशास्त्र आहे. पण ते जीवाभावाचं निर्माण व्हावं हे मानसशास्त्र. का निर्माण व्हावं? कारण पुन्हा तेच आहे. जर सत्कर्मी रती वाढली असेल आणि सत्कर्मामध्ये वारंवार सत्कर्म आपण पुन्हा पुन्हा वाढती करावीतच असं जर वाटत असेल तर माणसाच्या अंतःकरणामध्ये द्वेषभाव निर्माण होण्याचं काही कारण नाही ना. कारण नाही. मग ही सत्क्रिया काय करते? आपण आत्ता बोलून आलो. ही सत्क्रिया काय करते? हितान द्वेषिणः, द्वेष अंतःकरणातला द्वेष काढून टाकून तिथं हित निर्माण करते. मग हित निर्माण करते म्हणजे काय करते? भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. भर्तृहरीचं वचन ज्ञानोबरायांची वचनं जोडून घ्या. मला असं नाही म्हणायचं की ज्ञानोबरायांनी भर्तृहरीचं वचन वाचून मग पसायदान मागितलंय, असं नाही मला म्हणायचं. पण इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे, ग्रेट मेन थिंग्स अलाइक असं म्हणतात. मोठी माणसं समान विचार करत असतात. हा म्हणजे तुकोबारायांचा विचार वेगळाच आहे, ज्ञानोबरायांचा विचार वेगळाच आहे असं कधीच होणार नाही. कधीच होणार नाही. ज्ञानोबरायांचा जो विचार तोच पण तुकोबारायांवर ज्ञानोबरायांचा संस्कारच आहे, प्रश्नच नाही, वादच नाही. पण नसता तरी सुद्धा तुकोबारायांचं वचन ज्ञानोबरायांच्या विरोधात राहूच शकलं नसतं. कारण का? ग्रेट मेन थिंग्स अलाइक. कारण मोठी माणसं समान विचार करतात, त्यांचा विचार एकच असतो. वेगवेगळा विचार संतांच्या जवळ दिसत नाही. असो, त्याच्याकरता काय उदाहरणं द्यायची ते काय सोडून द्या. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. आता हे भूतमात्रांमध्ये परस्पर मैत्र निर्माण व्हावं. हे मैत्र निर्माण होण्याने काय होणार आहे? सगळे मला माझे मित्र वाटावेत एवढाच अर्थ अभिप्रेत नाहीये त्याच्यामध्ये. ते जीवाचं मैत्र निर्माण व्हावं म्हणजे माणसाला भूतमात्रांबद्दल संवेदन भाव, संवेदनशीलता निर्माण व्हावी. संवेदनशीलता काय आहे? एक वाक्य सांगतो. इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, सिंपथी आणि एम्पथी. हे 2 शब्द आहेत. मागे अनेक वेळेला कदाचित सांगितलं असेल. एकाला म्हणतात सिंपथी. सिंपथीला मराठीत शब्द आहे सहानुभूती. आणि एम्पथी या शब्दाला मराठीत शब्द आहे समानानुभूती. सहानुभूती आणि समानानुभूती असे 2 शब्द आहेत. सहानुभूती ही वेगळी, वरवर असू शकते. समानानुभूती वेगळी नसते. सोपं उदाहरण मी सांगत असतो. आपल्या मित्राचे वडील गेले आणि मित्र आपल्या जवळ रडला, तर त्याचे वडील गेले, तो रडतो म्हणून आपल्याला दुःख होतं की नाही? आपल्याही डोळ्यात पाणी येतं. अरे हो रे, मलाही वडिलासारखे होते, नेहमी माझी चौकशी करायचे, मला चांगलं बोलायचे, अमुक आहे तमुक आहे, मला चांगलं मार्गदर्शन केलं होतं त्याने, गेले, मलाही वाईट वाटतं. मित्राचे वडील गेल्यामुळे आपण जे रडतो ती मित्राबद्दलची सहानुभूती आहे. पण समजा आपल्या सख्या भावाचे वडील गेले. आपल्याला कळतंय का मी काय सांगतो ते? मित्राचे नाही, आपल्या सख्या भावाचे वडील गेले. मग त्याच्याबद्दल जे वाटतं ना, ती सहानुभूती नसते, ती समानानुभूती असते. ती समानानुभूती. जीवाचं मैत्र निर्माण व्हावं याच्यामध्ये ज्ञानोबारायांना जीवाबद्दलच्या सहानुभूतीची अपेक्षा नाहीये, समानानुभूतीची अपेक्षा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात असं मैत्र निर्माण झालं पाहिजे की त्याच्या पाठीवर चाबूक मारला तर आपल्या पाठीवर वळ उमटले पाहिजे. हे जीवाभावाचं मैत्र आहे. बाकी सगळ्यांना रेडा दिसतो आणि यांना आत्मा दिसावा, त्यांना तो आपला वाटावा. ज्याला सगळ्यांनी टाकलेलं आहे, त्याला ज्याला आपलं म्हणण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी असताना तोच जीवाभावाचं मैत्र निभावू शकतो आणि त्याच्याच ठिकाणी भूतमात्रांबद्दल जीवाचं मैत्र हे निर्माण होण्याची शक्यता असते. सगळ्यांच्या ठिकाणी नाही. हा एक सामाजिक परिणाम आहे.
जीवाचं मैत्र निर्माण व्हावं. आता मैत्र म्हणजे काय वगैरे वगैरे सोडून द्या, मला त्या व्याख्यांमध्ये जास्त अडकायचं नाहीये. या 2-3 गोष्टी, मला 2 ओव्यांमध्ये 6 मागण्या आहेत. मला त्याची एक प्रस्तावना आत्ता करायची आणि पुढे जायचं, एक भूमिका फक्त मांडायची आणि पुढे जायचं. उद्या संपवायचंय मला हे सगळं. सर्वांच्या अंतःकरणामध्ये, कारण सत्कर्माची आवड निर्माण झाली. आता कसं निर्माण होईल जीवाचं मैत्र? त्याचं कारण असं आहे की खलत्व निवृत्तीनंतर सत्कर्माची आवड वाढती राहण्यामध्ये सत्कर्माच्या परिणामाचं चिंतन वेदांतांनी काय केलंय? वेदांत परिणाम कर्माचा, सत्कर्माचा परिणाम सांगताना वेदांतांनी सांगितलं, सत्कर्माचा परिणाम असतो अंतःकरण शुद्धी. आपण काल असं बोललो होतो की सत्कर्म या शब्दाचे 2 अर्थ करा. सत्कर्म म्हणजे पुण्योत्पादक कर्म, आणि सत्कर्म शब्दाचा अर्थ आहे निष्काम कर्म. जिथे निष्कामता निर्माण होते तिथंच सत्शीलता राहत असते. माणसाला कोणत्याही कर्मामध्ये ज्या वेळेला काहीतरी फलाची अपेक्षा निर्माण होते त्यावेळेला तिथं सत्शीलता असते असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे सत्शीलतेचा संबंध जर निष्कामतेशी असेल तर सत्कर्म याचा अर्थ निष्काम कर्म असा करावा लागेल, असा करावा लागेल. मग असं निष्काम कर्म ज्या वेळेला आपण करू त्याचा परिणाम काय होईल? ज्या खलत्व निवृत्तीमध्ये अंतःकरणातल्या दोषाची निवृत्ती झालेली आहे त्या सत्कर्माच्या वाढत्या आवडीमध्ये आपल्या अंतःकरणाला गुणप्राप्ती झालेली आहे. आणि त्या गुणप्राप्तीतून ज्या वेळेला दुसऱ्या जीवाकडे, दुसऱ्या भूतमात्रांकडे आपल्याला स्वभिन्नतेतून बघावं लागतं, त्यावेळेला अभेदाची जाणीव न झाली तरी कमीत कमी द्वेषाची जाणीव तरी तिथे असू नये, याच्याकरता अंतःकरणाला एका सद्गुणाची किंवा एखाद्या अशा निष्कामतेचा भाव निर्माण झाला पाहिजे अंतःकरणामध्ये. अशा पद्धतीची स्वच्छता निर्माण झाली की मग त्याची पुढची पायरी असते ते म्हणजे भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. पुण्योत्पादक कर्मालाही आपण सत्कर्मच म्हणतो. दान सत्कर्मच आहे, कारण दानाने पुण्यच प्राप्त होतं. परोपकार सत्कर्मच आहे, क्षमा सत्कर्मच आहे, कारण याच्यातून पुण्यच उत्पन्न होणार आहे, याबद्दल वाद नाही. परंतु ज्ञानोबराय म्हणतात पुन्हा ते तसंच आहे 9व्या अध्यायासारखं. ज्ञानोबराय म्हणतात, अरे हे काय आहे? पाप पुण्य यांच्या व्याख्या तुम्ही कोणत्या करणार आहात? स्वर्गा पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य ज्या क्रियेतून निर्माण होतं त्याला सत्कर्म म्हणा. मला ज्याच्याने प्राप्त होता येतं त्याला शुद्ध पुण्य म्हणा. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, तुकोबाराय बोलता. ज्याच्यामध्ये नारायण आहे त्याला शुद्ध पुण्य म्हणा. मग जे पुण्य म्हणजे काय झालं याच्यातून? आता ऐका, सत्कर्म पदाची 3री व्याख्या सांगतो मी आपल्याला. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक आहे ना, आणि सत्कर्म पुण्योत्पादक आहे ना, मग कशाला सत्कर्म म्हणा? कशाला? ज्या कर्मामध्ये आपण कर्ता म्हणून नारायणाचा विचार करतो आणि ज्या कर्माचं फल आपण नारायणाला समर्पित करतो त्या कर्माला सत्कर्म म्हणा. यत करोशी यद अश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मद अर्पण तत् सत्कर्म. असं सत्कर्म ज्या वेळेला आपण वाढत्या आवडीनं करू त्यावेळेला दुसऱ्याकडे बघताना द्वेष अथवा तत्सम अशा कोणत्याही विकाराला अंतःकरणामध्ये थारा मिळत नाही, ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला प्रत्येक भूतमात्रांबद्दल प्रेमभाव निर्माण होतो. मैत्रभाव, प्रेमभाव असा अर्थ करा त्याचा. कारण आहे त्याचं अजून एक विचार. ज्ञानोबाराय म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. हे जीवाचं मैत्र काय आहे? काय आहे? 3 शब्द आहेत आपल्याकडे. मी 3ही शब्द आपल्याला सांगतो. थोडा एक वेगळा विचार म्हणा, काही म्हणा, बघा कसं जमतंय तसं. मी माझ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न तरी करतो आपल्याला. याच्यामध्ये काय असतं? 4 भाव आहेत, जाऊ द्या, 3पेक्षा अजून वेगळं सांगतो. एक असतो आपला बंधू, एक असतो आपला सुहृद, एक असतो आपला मित्र, आणि एक असतो आपला सखा.
बरं का. बंधू, सुहृत, मित्र, सखा, बहुतांश वेळेला या चारही संकल्पना आपण एका अर्थवाची वापरतो. पण यांच्यामध्ये भेद आहे. काय भेद आहे? या प्रत्येकाची व्याख्या आहे. अत्याग सहनो बंधू. ऐका, बंधू कोणाला म्हणायचं? मी आधी विचार आपल्याला सांगतो. अत्याग सहनो बंधू सदैव अनुमतः सुहृत एक क्रियम भवेन मित्रम समप्राण सखा स्मृता भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. मला काय सांगायचंय ऐका. अत्याग सहनो बंधू. बंधू कोणाला म्हणतात? भावाला. तसं नाही, तसं नाही. आपल्या अत्यंतिक जवळच्या मित्राला आपण काय म्हणतो? अरे हा तर माझा भाऊ आहे. बंधू म्हणजे काय? अत्याग सहनो. अत्याग म्हणजे आपण कसेही वागलो तरी तो सहन करतो, पण आपला त्याग करत नाही, तो बंधू असतो. किंवा आपला त्याग जर झाला तर त्याला सहन होत नाही, त्याला बंधू म्हणतात. दोन्ही अर्थ करा. अत्याग सहनो बंधू, दोन्ही अर्थ करा. आपण वागलो तरी तो आपला त्याग करत नाही. चांगले वाईट आपण कधी स्वार्थी हेतूने वागतो तरी तो म्हणतो अरे नाही नाही तू आपला आहेस, काय झालं मग, तुला मिळालं काय मला मिळालं काय, एकच आहे, काही विचार करू नको. किंवा आपला जर त्याग करावा लागला तर त्याला सहन होत नाही, तो प्राणच देतो, त्याला बंधू म्हणा. सदैव अनुमतः सुहृत. सुहृत मात्र असा नसतो, तो नेहमी आपल्याला अनुमत असतो. म्हणजे तू म्हणशील तसं. तुला असं करायचंय का, मी तुझ्या मागे. तुला असं नाही ना करायचंय, नको करू, बघू आपण काय होईल ते. तुला काय वाटतं त्याला मी अनुमत आहे. मला काय वाटतं, कारण मी तुझा मित्र आहे, तुझं हित बघणं माझं काम आहे. तुला जसं वाटेल त्या भूमिकेमध्ये मी तुझ्या बरोबर आहे. तू म्हणशील त्याला हो म्हणतोय, हा सुहृत आहे. दोघांची क्रिया जेव्हा समान असते तेव्हा त्यांच्यामध्ये मैत्र निर्माण होतं. मला हे दोन सांगायचे. दोघांची क्रिया जेव्हा समान होते तेव्हा त्याला मित्र म्हणतात. आणि समप्राण सखा स्मृता. आणि दोघांचा प्राण जेव्हा एक होतो तेव्हा त्याला सखा असं म्हणतात. हे फार महत्वाचं आहे. समप्राण सखा स्मृता फार महत्वाचं आहे. आपण विचार करा त्या संबंधानं. मी आता हे कितपत सांगू शकेन माहित नाही, पण समप्राण सखा स्मृता या पदाचा विचार जर आपल्याला करायचा असेल तर मी फक्त एक प्रमाण सांगतो, तेवढाच विचार करा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा, समप्राण सखा स्मृता, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा. ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा आहे. समप्राण झाले ज्ञानोबा आणि परमात्मा पंढरीनाथ. तिथं सख्यत्व येतं. सख्यत्व तिथे आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानोबा म्हणतात भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. मैत्र कधी निर्माण होईल? एक क्रियम भवेन मित्र. दोघांची क्रिया एक असली पाहिजे. म्हणजे काय? जेव्हा आपण आपल्या अंतःकरणामध्ये सत्कर्माची आवड वाढती ठेवतो, त्या सत्कर्माला पाहून इतरांच्या ठिकाणी सुद्धा सत्कर्माची आवड वाढती राहिली की दोघांच्या क्रिया समान होतात. आणि अशा सगळ्यांकडून जेव्हा सत्कर्म निर्माण होतं आणि सत्कर्माची आवड वाढती राहते, त्यावेळेला भूता परस्परे पडो हे मैत्र जीवाचं निर्माण होतं. म्हणजे अंतःकरणातलं खलत्व जावं, त्याची सत्कर्माबद्दलची आवड वाढती राहावी आणि त्याची सत्कर्माबद्दलची आवड त्याच्यापुरती वाढती न राहता इतरांकडूनही सत्कर्म करून घेणं आणि इतरांच्या अंतःकरणातही सत्कर्माची आवड वाढती ठेवण्याचं काम त्यांनी करावं, ही त्याच्या पुढची अपेक्षा ज्ञानोबांनी व्यक्त केली. हे सगळं करण्याकरता काय झालं पाहिजे? दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. दोन गोष्टी अजून बोलायच्या. एक शंका आहे माझी, त्याहीबद्दल त्याची मांडणी थोडीशी करणार आहे. दुरिताचं तिमिर जावं हे ज्ञानोबा म्हणतात. दुरिताचं तिमिर जावं म्हणजे काय आहे? दुरित पाप आहे. पापाचा अंधार निवृत्त व्हावा. पाप जावं असं मागणंच नाही, कारण पाप जात नाही हे ज्ञानोबांना माहिती आहे. पाप भोगल्याशिवाय जाणार नाही, त्याचं तिमिर जावं.
पाप कसं जाईल? अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतरेपे. कसं जाईल? कसं जाईल? भल्या भल्यांचं गेलं नाही. अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखेर न लिप्पेरन न ल राम युधिष्ठिरा. कुणाला चुकलं? एवढे मोठे खरं बोलणारे धर्मराज युधिष्ठिर एकदा अर्ध सत्य बोलले. अश्वत्थामा हतहा नरोवा कुंजरोवा एकदाच बोलले. पूर्ण असत्य बोललेच नाहीत, अर्ध सत्य बोलले. तर स्वर्गाला जाताना त्यांच्या पायाचा अंगठा गळून पडला. कुणाच्या? धर्मराज युधिष्ठिराच्या. मला नेहमी आश्चर्य वाटतं महाराज, आयुष्यभर खरं बोलणारा एकदा अर्धे सत्य बोलला तर त्याचा एक अंगठा गळून पडला. आपण तिथोर जाईस्तोर काय काय गळून पडणार रे देवजाट. नुसता अंगठा राहिला तरी पुष्कळ, तो एकटा अंगठा स्वर्गात गेला तरी चालेल. तेवढंही होत नाही हो. कुणाला चुकलं? पाप चुकलं का? पापाचा परिणाम चुकवता आला का? नाही ना चुकवता आला. मग पाप जावं असं ज्ञानोबराय मागतील कसं? अकृत अभ्यागम आणि कृत प्रणाश हे दोन दोष कर्मामध्ये कधीच येत नसतात. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये फार सुंदर चिंतन या संबंधामध्ये केलंय. परात्तु तच्छ्रुते हे या सूत्रावरचं भाष्य आपण बघा, मला सांगायला वेळ नाही. परंतु आचार्यांनी दोन दोष कर्मामध्ये कधीच येत नाहीत. अकृत अभ्यागम, अकृत म्हणजे न केलेलं, त्याचा अभ्यागम न केलेलं भोगावं लागलं असं कधीच होत नाही. आणि कृत प्रणाश, केलेलं वाया गेलं असं कधीच होत नाही. केलेलं भोगावंच लागेल, न केलेलं कधीच भोगावं लागणार नाही. न करता भोगावं लागलं असेल तर ते केलेलं मागच्या जन्मातलं असेल, ही संगती आहे. पण न केलेलं भोगावं लागलं असं उदाहरण नाहीये. म्हणून दुरित जावं असं म्हणणं नाहीये. कारण जोपर्यंत या जगतामध्ये जीव आहे तोपर्यंत दुरिताचा जन्म अपरिहार्य. कारण जीव म्हणल्यानंतर पाप करणारच आहे. त्याच्याकडून अगतिकतेनं होणार आहे, प्रारब्धवशात होणार आहे. कसंही माना, मला आता काही घेणं देणं नाही त्याच्याशी. पण त्या पापाचा अंधार निवृत्त व्हावा. का? कारण अंधार आवरक असतो. अंधाराचं काम काय आहे? आवरण करणं. पापाला जर अंधार आवरण करत राहील तर ते पाप अधिकाधिक तीव्र होत जाईल. कारण कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल अधिकाधिक तीव्र होत जातं. कर्म केलं लगेच भोगावं लागलं तर ते तेवढं तीव्र नसतं. पण पूर्वजन्मी पाप केले ना, त्यामुळे ते बहु झालं ना. ते पूर्वजन्मी आहे ना, ते अंतर वाढलं ना त्याचं. कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल तीव्रच होत जातं, भले ते कर्म चांगलं असेल अथवा वाईट असेल. हो, प्रमाण खूप आहेत, वेळ नाही आहे. त्यामुळं जर तो अंधार त्या पापाला आवरक असेल तर ते पाप लपून राहील. आणि लपून राहिलेलं पाप जर फल देणार नाही तर पुढे तीव्र होईल ना. याच्याकरता तो अंधार निवृत्त व्हावा, पाप उजेडात यावं आणि लवकर भोगून संपावं. एक सामान्य विचार आहे. गंमत अशी काय आहे, तिमिर म्हणजे अंधार, अंधार आवरक आहे. अंधाराचं काय आहे? तो अंधार जिथे राहतो, अंधार जिथे राहतो तिथल्या खऱ्या आणि आवश्यक पदार्थाचं कधीच ज्ञान होऊ देत नाही. हा त्याचा दोष आहे. आवरक असल्यामुळे तो अंधार जिथे राहतो ना तिथे जे खरं आहे आणि जे आवश्यक आहे ते कधीच आपल्याला तो जाणवू देत नाही. तो नेहमी त्याला झाकून टाकतो. त्यामुळे अंधार बाधक होतो. बाधक झाल्यामुळे तो नष्ट झाला पाहिजे. अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः. आवृतेन, आवरक आहे तो, याच्याकरता म्हणून तो गेला पाहिजे. मग ते अंधार जाऊ द्या. का? आता का जाऊ द्या? दुरित पापाचा एक काळाकुट्ट अंधार माणसाच्या अंतःकरणामध्ये पसरलेला आहे. त्या अंधकारामुळे आपल्या कर्माचं फल आपल्याला काय मिळणार आहे आणि समाजाला त्याची परिणाम काय भोगावे लागणार आहेत याचा विचार करणं हे त्या त्या जीवाला शक्य होत नाही. कारण अंधार आवरक आहे. मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो. मग काय होतं? त्याची निवृत्ती झाली पाहिजे. निवृत्ती कशाने होईल? निवृत्ती पापाच्या अंधाराची निवृत्ती कशाने होईल?
त्याच्याकरता पाप ज्या कारणाने निर्माण होईल त्याचा मूलग्राही विचार केला पाहिजे. मग पाप कसं निर्माण होतं, पापाच्या उत्पत्तीची कारण काय, अनेक कारण. मी काय सांगू आपल्याला, एक 16वा अध्याय फक्त तुम्ही बघा, मी यादीच वाचून दाखवतो. आपल्या 16व्या अध्यायाचा 8वा 9वा 10वा 11वा 12वा सगळे श्लोक बघा, हे पापाच्या उत्पत्तीची कारणच आहेत सगळी भगवद्गीतेत. ज्ञानोबारायाने आपल्याला या सगळ्याचा संकोच करून 3 कारण सांगितली. अज्ञान प्रमादादिकी प्राक्तनही सदोखी निंद्यत्वाच्या सर्व विखी खिळले जे. संपलं. एवढी कारण बघूच नका. अज्ञान, प्रमाद आणि सदोष प्रारब्ध माणसाच्या पापाची मूळ कारण. एवढा संकोच कुणीच केला नाही पापाचा आतापर्यंत. ज्ञानोबारायांनी करून दिला. भगवंताला सुद्धा करता आला नाही. त्यांनी अनेक श्लोकांमधून पापाची कारण सांगितली. ज्ञानोबारायांनी 3तच आणली. अज्ञानानं पाप घडतं, अज्ञान, प्रमाद, प्रमादाने पाप घडतं आणि सदोष प्रारब्धाने पाप घडतं. कारण प्रारब्ध हे 2 प्रकाराने उत्पन्न होतं, 2 पद्धतीनं. कर्माचं फल प्रारब्ध आहे, मान्य आहे, पण त्याचाही विचार 2 पद्धतीनं करण्यात आला ना. एक कर्मरूप कृतीरूप प्रारब्ध निर्माण होतं आणि एक भोगरूप प्रारब्ध निर्माण होतं. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की नाही, मला हे करायचं नव्हतं पण कसं काय झालं कोण जाणे, प्रारब्ध आहे. करायचं नव्हतं पण कसं काय झालं हे कृतीरूप प्रारब्ध जन्माला आलं. आणि काही वेळेला भोगरूप प्रारब्ध असतं. आता त्याचे काय काय मी परिणाम सांगत बसू आपल्याला. सुपात्र दानाच्य भवेत धनाढ्या धनप्रभावेण करोति पुण्यम पुण्यप्रभावेण सुरलोकयाती पुनर्धन्या पुनरेव भोगी. ऐका. कुपात्र दानाच्य भवेत दरिद्रहा दारिद्र्य दोषेण करोति पापम पापप्रभावेण नरलोकयाती पुनर्दरिद्रहा पुनरेव पापी. काय हे? सुपात्री दान केलं काय परिणाम होतो? सुपात्र दानाच्य भवेत धनाढ्या, तो धनवान होतो. धनाने काय होतं? धनप्रभावेण करोति पुण्यम, पुण्य करतो. आता हे धनप्रभावेण करोति पुण्यम हे धन त्याला कुठून मिळालं? सुपात्र दानाने मिळालं. सुपात्र दान हे कर्म आहे की नाही? कर्म आहे. म्हणजे कर्माचा परिणाम म्हणून त्याला धन मिळालंय. त्या प्रारब्धातून तो कर्म करतोय. धनप्रभावेण करोति पुण्यम. मग पुण्यप्रभावेण सुरलोकयाती, पुण्यानं त्याला स्वर्ग मिळतो. आणि स्वर्गातलं पुण्य संपलं की पुनर्धनाढ्य पुनरेव भोगी, पुनर्धनवानाच्या घरी जन्माला येतो आणि पुन्हा धन तेच करत राहतो. तसं जर कुपात्री दान केलं तर कुपात्र दानाच्य भवेत दरिद्रहा दारिद्र्य दोषेण करोति पापम पापप्रभावेण नरलोकयाती पुनर्दरिद्रहा पुनरेव पापी. पुन्हा तेच गती चालूच आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, चालूच आहे पुन्हा 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 पुन्हा. म्हणून ज्ञानोबारायांनी या 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या. याच्याकरता या गोष्टींचा विचार करून जेव्हा मनुष्य कर्मामध्ये प्रवृत्त होतो त्यावेळेला त्या अंधकाराचा नाश करण्याची एक सद्बुद्धी आणि खरं म्हटलं तर त्याचं वर्म आपल्याला सापडतं या चिंतनातून. आणि त्या वर्माचा विचार ज्ञानोबाराय करतात. तिमिर अंधकार आहे. अंधकाराचा काय परिणाम असतो? अंधार पडला की वाघसिंहादी प्राणी बाहेर पडत असतात. ते उजेडात कधीच बाहेर पडत नाही. तसं तिमिराचा अंधकार अंतःकरणात दाटला की कामक्रोधाधिक वाघसिंह बाहेर पडलेच म्हणून समजा. अंधकार निर्माण झाला की वाघसिंह जसे बाहेर पडतात तसं हे तिमिर निर्माण झालं. हा अंधकार निर्माण झाला पापाचा, दुरिताचं तिमिर झालं की व्याघ्र वृश्चिक विखार हे बाहेर पडायलाच लागतात. आणि मग त्याचा परिणाम एकाला भोगावा लागत नाही, तो सगळ्यांना भोगावा लागतो. मग ते काय होतं, कसं होतं, काय नाही आपल्याला काम यश क्रोध यश रजोगुण समुद्भव हा महाशनो महापापमा विद्यनमिह वैरिणम वगैरे वगैरे आपल्याला सांगितलं. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे वगैरे वगैरे ज्ञानोबारायांनी सगळंच सांगितलं. आता हे काय झालं? दुरिताचे तिमिर जावो, अंधकार निवृत्त झाला पाहिजे. अंधकार कशाने जातो? अंधकार जातो कशाने? प्रकाशाने. प्रकाशाने गेलेला अंधकार, आता हा दिवा आहे, आपल्याला प्रकाश देतो की नाही? देतो. याच्याने अंधार गेला की नाही? गेला. सगळीकडचा गेला का? कुठंतरी कोपऱ्यात, निदान त्या दिव्याच्याच खाली असलच की नाही? असलच का नाही? पण उद्या सकाळी सूर्योदय होऊ द्या बरं. पूर्व दिशेच्या राऊळी
उदया येताची सूर्य दिवाळी, येर दिशा तियेची काळी, काळीमा नाही. म्हणजे अंधकार जातो तो सूर्याने जातो. मग जर आपल्याला दुरिताचा अंधकार घालवायचा असेल तर त्याला कोणता सूर्य दिसला पाहिजे? दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. हा स्वधर्माचा सूर्य दिसावा की त्याच्याशिवाय तो अंधकार जाणार नाही. अंधकार गेल्यावर सूर्य दिसतो का सूर्य उगवल्यावर अंधकार जातो? बघा बरं, नीट विचार करून उत्तर द्या. मी मोठा वाकडा बुवा आहे. चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आहे, अंधार आणि प्रकाश या दोन वेगळ्या गोष्टी वेदांत मानतच नाही. प्रकाशाच्या अभावाला अंधार म्हणणं वेदांताला पटत नाही, परवडत नाही. लक्षात घ्या. मग काय आहे, ज्ञानाचा विचार करताना जे दाखवलंय, विपरीत रूपाचा प्रकाश आहे. अंधकार तो प्रकाशच आहे पण विपरीत रूपाचा आहे. कारण अंधारात मला काहीही दिसत नाही हे मला त्याच अंधारात कळत राहतं. तोच अंधकार मला हे ज्ञान करून देतो की इथं तुला काही दिसत नाहीये, म्हणजे तोही प्रकाशकच आहे. केवढा ताप आहे. स्वधर्माचा सूर्य दिवसावा, कारण स्वधर्म पाप निवृत्त कर. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तत तेथ पापा संचारू नाही. ज्ञानोबराय म्हणता, स्वधर्माचं आचरण करशील तर तिथं पापाला संचार नाही. याच्याकरता स्वधर्माचा सूर्य दिसला पाहिजे. आणि आता ते स्वधर्माचा सूर्य म्हणजे काय वगैरे वगैरे सोडून द्या. काय आहे, नुसता धर्माचा सूर्य नाहीये, स्वधर्माचा सूर्य आहे. हे वैलक्षण्य आहे. काय असतं, आपण जिथं जिथं आपला स्व गुंतवत राहतो तिथं तिथं आपला एक एक स्वधर्म निर्माण होत राहतो. अवघड आहे. माणूस जन्माला येताना स्वतःचा एक स्व घेऊन येतो. प्रत्येक धर्म सगळ्यांचा समान आहे, स्वधर्म सगळ्यांचा समान असेल का? त्याला आपल्याला विभाग करावाच लागेल की नाही? आश्रम धर्मानुसार वेगळं करावं लागेल त्याला. अहो, खरं बोलावं, संन्याशाने बोलावं, गृहस्थाने बोलावं, ब्रह्मचार्याने बोलावं का कुणी बोलावं? सगळ्यांनीच बोलावं. खरं बोला हा धर्म आहे, खरं बोलणं हा धर्म आहे. पण संन्याशाचे सगळे धर्म आपल्याला गृहस्थाश्रमाला पाळता येतात का? आले तरी पाळू नयेत. मनुष्य जन्माला येताना आपला एक स्व घेऊन येतो आणि जन्माला आल्यानंतर ज्या ज्या व्यक्तीशी ज्या ज्या विचारानं आणि ज्या ज्या भावनेने त्याचा संबंध येतो त्या त्या व्यक्तीला, त्या त्या भावनेला आणि त्या त्या विचाराला तो आपला स्व चिकटवत राहतो. आणि तो स्व चिकटायला लागला की त्याला आपल्या स्वधर्माची वेगवेगळ्या रूपाने जाणीव व्हायला लागते. एक स्त्री, पंचदशीचं उदाहरण, ज्या वेळेला एखाद्या पुरुषाला पती मानते त्यावेळेला तिचा पती धर्म असतो. पती धर्म हा स्वधर्म ठरतो. तोच पुरुष तिचा भाऊ होतो तर स्वधर्म बदलला. तोच पुरुष तिचा पुत्र होईल तर स्वधर्म बदलला. तोच पुरुष तिचा काय अजून कोणी होईल, दीर होईल तर स्वधर्म बदलला. तोच पुरुष शासक होईल तर स्वधर्म बदलला. हे सगळं जे बदलणं होतं ते त्या स्वनी होतं. म्हणून स्वधर्माचा विचार करताना एक बाह्य स्वधर्म आणि एक आंतर स्वधर्म याचा विचार आपल्याला करता येतो. याचा विस्तार पुष्कळ आहे. आता बाह्य स्वधर्मात आणि आंतर स्वधर्म महत्वाचा. आंतर स्वधर्मामध्ये काय होतं, आत्मकल्याण साधून घेणं हा प्रत्येकाचा आंतर स्वधर्म आहे. आणि तो स्वधर्म साधण्याकरता आपल्या अधिकारानुसार, आपल्या व्यक्तिभेदानुसार जे जे साधन आपल्याला प्राप्त होतं तो आपला स्वधर्म ठरतो आणि त्या स्वधर्माचं आचरण आपल्याला त्या दृष्टीनं करावं लागतं. आता जाऊ द्या, मग या सगळ्याचा परिणाम काय? स्वधर्म सूर्य पाहो गोष्ट खरी, पण असा स्वधर्म सूर्य पाहणाऱ्यांना काय मिळतं? जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, हे ज्ञानोबरांचं मागणं आहे. आता सोडा हे सगळं, मला अजून थोडंसं पुढचं बोलायचंय, ते बोलतो.
माझी थोडी एक शंका आहे तेवढी मांडतो आणि पुढे जातो. ज्ञानोबारायांनी हे मागितलं बरोबर आहे. 2 ओव्यांमध्ये 6 मागण्या आहेत. 1-2च मिनिट मला द्या, झालं माझं. 2 ओव्यांमध्ये 6 मागण्या आहेत. खळांची व्यंकटी सांडावी, सत्कर्मी रती वाढावी, भूतमात्रांमध्ये परस्पर जीवाचं मैत्र निर्माण व्हावं, दुरिताचं तिमीर जावं, स्वधर्माचा सूर्य जगाने पाहावा आणि ज्याला जे हवं त्याला ते मिळावं. 2 ओव्यात 6 मागण्या आहेत. माझा प्रश्न असा आहे, याच्यातलं सोपं काय? याच्यात सोपं काय? आपलं खलत्व आपल्याला टाकता येतं का? अरे खलत्वाचा जेव्हा अहंकार धारण केला जातो तेव्हा त्या खलत्वाचा त्याग होईल कसा माणसाकडून? आम्ही आमच्या विपरीत बुद्धीचाच अहंकार धारण करतोय ना, आम्ही आमच्या दुष्टतेचाच अहंकार धारण करतोय ना, करतो की नाही? करतो. ज्ञानोबारायांनी म्हटलं एवं कामक्रोधाहून अधिक पुरुषार्थ नाही. कामक्रोधाला पुरुषार्थ मानणारे लोक या जगतात असतील तर आपल्या ठिकाणी खलत्व आहे हेच मुळात आपल्याला मान्य नाही. एखाद्याला म्हणलं दुष्टपणा सोडा, मी अंधुष्ट कधीच नाही, असूच शकत नाही. आणि स्वतःला दुष्ट न मानणं याच्यासारखा मोठा दुष्टपणा नाही या जगात. मी दुष्टच नाही म्हणजे काय? असं होऊच शकत नाही. माणसाला त्याचाही एक अहंकार आहे. मी गमतीनं सांगतो, आपल्याला अनेक वेळेला सांगितलंय. मनुष्याला कामाचा अहंकार आहे, क्रोधाचा अहंकार आहे. माणूस अभिमानानं हे सांगतोय, पा आपण कधी रागवत नाही, रागावलो तो कुणाच्या बापाला ऐकत नाही. हे काय शहाणपणाचं लक्षण आहे काय? क्रोधाचा कसला अहंकार आला? कुणाच्या बापाला ऐकत नाही म्हणजे काय? हा कसला क्रोधाचा अहंकार आला? मग जर आमच्या ठिकाणी असणाऱ्या कुटिलतेचा आम्हाला अहंकार आहे तर ती कुटिलता त्यागावी याच्याकरता आम्ही प्रयत्नशील होऊ काय? मग हे सोपं आहे का? सत्कर्म करणं एक वेळ सोपं आहे, त्याची रती वाढणं सोपं आहे का? भूतमात्रांबद्दल जीवाचं मैत्र निर्माण होणं सोपं आहे का? याच्यातलं काय सोपं आहे? दुरिताचं तिमीर जाईल का? आम्हाला स्वधर्माचा सूर्य पाहता येईल का? आम्हाला जे हवं ते मिळेल का? याच्यातलं सोपं काय आहे? आणि गंमत ही आहे, जर ह्याच्यातलं काहीच सोपं नाही हे आम्हाला कळतंय तर ज्ञानोबारायांना कळालं नसेल का? की आपण जे मागतो आहोत जगताच्या कल्याणाकरता, ज्या जीवाकडून ज्याची अपेक्षा आपण करतो आहोत त्याच्यातलं काहीही सोपं नाही हे ज्ञानोबारायांना माहित नसेल. माहिती असेल ना, मग जर हे इतकं सगळं कठीण आहे तर मग हे मागून मिळेल का? आणि जर हे सद्गुरूंच्या कृपेने मिळालं तर याच्या जीवाच्या प्रयत्नांचं मूल्य काय? याच्या जीवाच्या प्रयत्नांचं मूल्य काय? जीव ह्याच्यातलं काहीच करू शकत नाही, कारण आपल्या खलत्वाची आपल्याला जाणीवच नाही. आणि जर यदा कदाचित जाणीव झाली तर तो आमच्या अहंकाराचा विषय ठरतोय, आमच्या त्यागाचा विषय ठरत नाहीये. मग ज्याच्याबद्दल अनुकूल भाव निर्माण झालाय त्याच्याबद्दल त्यागाची भावना निर्माणच होणार नाही, तर त्याच्याबद्दल दुर्गुणांबद्दलच्या प्रतिकूल भावाची उत्पत्ती आमच्या अंतःकरणामध्ये अचानक कशी होईल? होणार नाही. याच्यातलं सोपं काही नाहीये, काहीही याच्यातलं सोपं नाही. खळांची व्यंकटी सांडत नाही. 700 वर्ष झाली, 700 नाही आता 750 वर्ष झाली. ज्ञानोबारायांनी मागितलंय जे खळांची व्यंकटी सांडो. मला प्रामाणिकपणानं सांगावं, या 750 वर्षामध्ये खळांची संख्या कमी झाली का वाढली? काय तुम्ही कबूल करताय? आणि मग आतापर्यंत जर खळांची संख्या वाढली असेल तर ज्ञानोबारायांचं मागणं वाया गेलं नाही? याच्यात सोपं काय आहे सांगा? खळांची व्यंकटी सांडो जर वाढतच गेली, खळ वाढतच गेलेत, नुसते वाढले नाहीत, जाऊ द्या, काय सांगायचं आता? मग खळांची व्यंकटी सांडो का नाही साध्य झाले इतक्या वर्षामध्ये? ज्ञानोबारायांसारख्या महापुरुषांच्या मुखातून निघालेल्या शब्दाला परिपूर्णत्व येऊ नये? काय आश्चर्य! बरं, सत्कर्माची आवड निर्माण झालेले किती आहेत आणि ज्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली सत्कर्माची आवड ती वाढती किती जणांच्या बाबतीत राहिली? मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित येतति सिद्ध आहे ना? सोपं का हे? काय सोपं? या 6 मागण्यांमधली सोपी मागणी दाखवा की जीव सहजतेनं त्याच्या आचरणात प्रवृत्त होईल. दाखवा एक मागणी मला. आणि जर याच्यातलं एकही सोपं नाही तर ज्ञानोबारायांना हे माहित नव्हतं काय की हे एवढे मोठे नाहीयेत की यांचा अधिकार बघून यांना अवघड मागितलं तरी हे पूर्णतेला नेतील? अरे ज्ञानोबारायांनी मागितलं कुणा करता? तुमच्या माझ्यासारख्या आज्ञाजीवांकरता मागितलंय.
मग या आज्ञाजीवाला जेवढं अधिकारात झेपेल तेवढंच मागितलं पाहिजे की नाही? बरं, तुम्ही मागताय, साध्य नाही, साधनं मागताय. मग जे साधन सामान्य माणसाला पटकन करता येईल, अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे, तुकोबाराय बोलतात ना. मग अवघड जर कुणाला पटत नसेल, पचत नसेल, आचरणात आणता येत नसेल, तर ज्ञानोबारायांनी एवढं अवघड मागून ठेवावं की ज्याच्या आचारात आम्हाला प्रवृत्तच होता येत नाही, आमची कुटिलता आम्हाला कळूच नये, आम्हाला सत्कर्म निर्माण झाले आमच्या जीवनात तरी त्याची आवड राहू नये, आवड निर्माण झाली तरी ती वाढती राहू नये. ते करण्याकरता जे करावं लागतं ते एका जन्माचं काम आहे का? स्वधर्माचा सूर्य पाहणं एका जन्माचं काम आहे का? दुरिताचं तिमिर घालवणं एका जन्माचं काम आहे का? याच्याकरता किती जन्म घ्यावे लागतील आम्हाला? आणि इतक्या जन्मानंतरही होईलच याची शाश्वती देता काय? आज मला बॉन्ड पेपरवर लिहून देता काय पुढच्या जन्मात नक्की खलत्व घालवणार? नाही ना असं होत. मग हे जर इतकं कठीण आहे, तर ज्या समाजाच्या आत्यंतिक कल्याणाकरता ज्या मागण्या आपण समाजाकडून करून घ्यायच्या म्हणून मागतो आहोत, त्याच्यातली एकही मागणी सोपी नाही, तर समाज इतकडे प्रवृत्त होणार नाही याची कल्पना ज्ञानोबारायांना आली नसेल? आली नसेल का? नक्की आली असेल. आणि याच भूमिकेतून ज्ञानोबारायांचं म्हणणं आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात याच्यातलं काहीच सोपं नाही. आणि हे जर आपल्याला कळतं तर ज्ञानोबारायांना कळालं नसेल का? कळालं नसेल का? त्यांना कळालं नाही असं जगात काय आहे? त्यांना सगळंच कळालं असेल. आणि मग कळालं असेल तर ज्ञानोबारायांनी याच्यावर काही उतारा दिलाय. त्या उतार्याचा विचार उद्याच्या शेवटच्या सत्रात आपल्याला करायचा आहे. उद्याला त्याचा विचार सांगतो.